बाबांनी शिकवलं गट्टू चिंकीला. 3 आठवड्यानंतर गट्टू चिंकीची क्वार्टरली एक्झाम होणार होती आणि ते दोघे किचनमध्ये आईच्या पाठीमागे फिरत होते. आई, तुझं काम कधी संपेल? आपल्याला अभ्यास करायचा आहे. परीक्षेच्या आधी नेहमी तूच शिकवतेस ना. लवकर शिकव ना आम्हाला. हो आई, आता तुला आम्हाला शिकवायचंय ना. केवढा तरी सिलेबस राहिलाय. ह्या वेळेस आम्हाला परीक्षेची खूप भीती वाटतीये आई. ओफो मुलांनो, बघा ना मला आता स्वयंपाकघरात किती काम करायचंय. तुम्ही एक काम करा, बाबांकडे जा. ते आता हॉलमध्ये रिकामेच आहेत. ते तुम्हाला शिकवतील. ओके? बाबांकडून शिकायचंय हे ऐकून गट्टू चिंकी मात्र एकदम शांत होतात. पण लिव्हिंग रूम मध्ये बसलेल्या बाबांनी गट्टू चिंकीला शिकवण्याविषयी ऐकलं होतं. चिंकी, आपण लपून आपल्या खोलीत जाऊयात, बाबा येण्याच्या आधीच. हो गट्टू, नाहीतर बाबा लगेचच शर्मा सरांच्या मोडमध्ये येतील. लक्षात आहे ना, शर्मा सर शाळेचे कडक शिक्षक आहेत. बाबा तर त्यापेक्षाही कडक होऊन आपल्याला शिकवतात. चिंकी, चल जाऊया, नाहीतर आज आपण नक्की पकडले जाऊ. पण जसे गट्टू चिंकी आपल्या रूम मध्ये जाण्यासाठी वळतात, मागून बाबा येतात. काय झालं गट्टू चिंकी, कुठे चाललात दोघे? मी ऐकलं की परीक्षेसाठी तुम्हा दोघांना अभ्यास करायचा आहे. बाबा, तुम्ही कशाला काळजी करता? आता मी आणि चिंकी खेळायला जातो. मग जेव्हा आई फ्री होईल तेव्हा ती आम्हाला शिकवेन. हो बाबा, तुम्ही तुमची सुट्टी एन्जॉय करा ना. तुम्ही कशाला काळजी घेता? तुम्हाला आठवड्यातनं एकच तर सुट्टी मिळते ना. काय? नाही मुलांनो, मला खूप काम आहे आणि तुम्हा दोघांना बाबांकडून शिकायला काय हरकत आहे? जाऊन आपल्या बॅग्स घेऊन या. हा, दोघेही जाऊन लवकर तुमच्या बॅग्स घेऊन लिव्हिंग रूम मध्ये या. आज आपण सोबत अभ्यास करू. मग तर गट्टू चिंकीला हार मानावीच लागते आणि मग दोघेही आपापल्या बॅग्स घेऊन लिव्हिंग रूम मध्ये येऊन बसतात. सांगा गट्टू चिंकी, मग तुमची पहिली परीक्षा कुठली आहे? बाबा, ते सायन्स आहे. अच्छा, मग लवकर सायन्स बुक काढा बरं. मी अगोदर तुम्हाला काही प्रश्न विचारीन आणि मग ज्या कन्सेप्ट तुम्हाला येत नाहीयेत त्या मी तुम्हाला समजावेन. ओके? ओके बाबा, हे घ्या सायन्सचं पुस्तक. ठीक आहे, तर अगोदर तुम्ही ताट बसा बरं आणि तुमचं लक्ष फक्त इकडे पुस्तकात हवं. कळलं? हो बाबा, समजलं. हां, तर पहिल्या धड्याचं नाव आहे प्लांट्स आणि त्यांचा इम्पॉर्टन्स. सांगा गट्टू चिंकी, प्लांट्स मधून आपल्याला काय काय मिळतं? ते बाबा, झाडांपासून आपल्याला कार्बन डायऑक्साईड मिळतो. गट्टूचं हे उत्तर ऐकून बाबा रागवत गट्टूला म्हणतात, काय गट्टू, हा तर किती सोपा प्रश्न होता. तू यातही कन्फ्यूज झालास. अरे, प्लांट्स आपल्याला CO2 नाही तर ऑक्सिजन देतात. अरे हो बाबा, सॉरी, मी कन्फ्यूज झालो होतो. अच्छा, चला आता मी तुम्हा दोघांना हे चॅप्टर समजावतो. यानंतर मी तुम्हाला दोघांना प्रश्न विचारीन, पण लक्ष देऊन ऐका. जर तुम्ही माझी गोष्ट नीट ऐकली नाहीत तर या प्रश्नांचं उत्तर देऊ शकणार नाही. ओके बाबा, आम्ही नीट ऐकू आणि समजून घेऊ. मग बाबा गट्टू चिंकीला तो धडा शिकवण्यासाठी सुरुवात करतात. पण तेवढ्यात गट्टूचं लक्ष किचन मध्ये चाललं जातं. जसं गट्टूचं लक्ष भरकटतं, बाबा दोघांनाही एक प्रश्न विचारतात. तर हा गट्टू, तू सांग याचं उत्तर. पण गट्टूचं लक्ष तर दुसरीकडेच होतं आणि तो बाबांचं म्हणणं ऐकू शकत नाही. गट्टू, कुठं लक्ष आहे तुझं? काय? ते बाबा, तुम्ही काय विचारताय? मी तुला एक प्रश्न विचारला होता, त्याचं उत्तर दे आणि तेही लवकर. बाबा, मला खूप वेळापासून वॉशरूमला जायचंय. जोपर्यंत तुम्ही गट्टूला ओरडताय तोपर्यंत मी वॉशरूमला जाऊन येऊ. ओहो, ठीक आहे, लवकर जाऊन ये बरं चिंकी, आणि यानंतर इथून हलायचं नाही. चिंकी लवकर वॉशरूमला जाऊन येते. मग बाबा दोघांनाही रागावून म्हणतात, आता तुमच्या दोघांपैकी कोणीही हलणार नाही. जोपर्यंत मी हा धडा तुम्हाला पूर्ण समजावून सांगत नाही तोपर्यंत अजिबात नाही. समजलं का दोघांना? हो बाबा, हो. हा, तर प्लांट्स फोटोसिंथेसिस करतात आणि त्यासाठी त्यांना काय काय हवं असतं? प्रकाश. हा, आणि का फक्त लाईटच पाहिजे असतात की काही अजूनही हवं? ऑक्सिजन. अरे, ऑक्सिजन तर आपल्याला प्लांट मधून मिळतो. त्यांना कुठे हवा असतो ऑक्सिजन? चला अजून सांगा. आत्ता तर तुम्हाला सांगितलं होतं आणि लगेच विसरलात तुम्ही.
गट्टू चिंकी घाबरल्यामुळे पुढे काही बोलूच शकत नाहीत आणि शांत होतात. हे बघून बाबांना मात्र खूप राग येतो. हे मी शेवटचं समजावतोय, नीट ऐका. प्लांट्सला फोटोसिंथेसिससाठी CO2, सनलाइट, क्लोरोफिल आणि पाणी हवं असतं. मग गट्टू चिंकी लक्षपूर्वक बाबांचं बोलणं ऐकू लागतात. बाबा रागवू नयेत म्हणून दोघंही लक्ष देऊन सगळ्या गोष्टी ऐकू लागतात. तेवढ्यात तिथे आई येते आणि म्हणते, खूप उशीर झालाय, मी तुमच्यासाठी स्नॅक्स घेऊन येऊ? थोडा ब्रेक घ्या, मग पुढे जा. नाही, अगोदर यांना अभ्यास करू दे, मगच स्नॅक्स घेऊन ये, नाहीतर पुन्हा डिस्ट्रॅक्ट होतील हे. एकदा एखादा फोकस चांगला राहिला असेल तर तो तसाच टिकवावा लागेल. हां, बरोबर बोलताय तुम्ही. ठीक आहे, मग मी जाते. हे ऐकून आई मात्र तिथून निघून जाते आणि बाबा पुन्हा एकदा गट्टू चिंकीला शिकवू लागतात. भरपूर समजावल्यानंतर गट्टू चिंकीला तो धडा पूर्णपणे लक्षात येतो आणि ते बाबांनी विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची बरोबर उत्तरं देतात. थँक्यू बाबा. आता ह्या चॅप्टरचा कुठलाही प्रश्न आला तर मी तो सहज सोडवू शकेन. आणि मी सुद्धा. वेलकम मुलांनो. तेवढ्यात त्यांचं बोलणं ऐकून आई सुद्धा तिथे येते आणि म्हणते, अरे वा, असं वाटतंय की तुमचा अभ्यास झालाय आता. हो आई, आणि आम्हाला सगळ्या संकल्पना नीट समजल्या. हो, थोडी भीती वाटली, पण ठीक आहे. तसं चिंकी, तुला सगळं काही व्यवस्थित लक्षात आलं तर का नाही उद्या मीच तुम्हाला शिकवावं? बाबांचं बोलणं ऐकून गट्टू चिंकी घाबरतात. काय? नाही बाबा, तुम्ही टेन्शन नका घेऊ. आई आहे ना, आई शिकवेन. हो बाबा, आणि उद्या तुमचं ऑफिसही असेल ना, काळजी करू नका तुम्ही. आम्ही कसं तरी मॅनेज नक्कीच करू. गट्टू चिंकीचं ते तसं बोलणं ऐकून आई आणि बाबा हसू लागतात. त्यांना असं हसताना बघून गट्टू चिंकीही हसू लागतात आणि मग सगळे सोबत बसून नाश्ता करतात. पुंटून किड्स मधून पार्सल आलंय. अरे, आलं पार्सल? जा मुलांनो, उघडून बघा, तुमच्यासाठी. वा बाई, यात तर खूप प्रोडक्ट्स आहेत. हे फिशिंग फन काय बघ. तुम्हा दोघांना जे अक्षर मी सांगेल ते तुम्हाला फिशिंग रॉडने उचलून मला द्यायचंय. वाव, आता आम्ही फिशिंग करत करत अक्षर शिकणार. हे बघा, ह्याला फिस्की फिंगर्स म्हणतात. ह्यामुळे तुमचं आय हँड कोऑर्डिनेशन खूप स्ट्रॉंग होईल. ही घेलेस आणि ह्यामध्ये एक एक करून बीड्स टाकण्याचा प्रयत्न कर. आई, हे तर खूपच मस्त गिफ्ट आहे. कितीतरी प्रोडक्ट्स आहेत ह्यात. आम्हाला खूप मजा येतेय. हा कोणता बॉक्स आहे? हा पुंटून किड्सचा लर्निंग बॉक्स आहे, जो आम्ही घेऊन आलो आहोत नर्सरी, ज्युनियर KG आणि सिनियर KGच्या मुलांसाठी. जर तुम्हालाही हा बॉक्स ऑर्डर करायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा किंवा खाली दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप किंवा कॉल करा. फूड ट्रक. गट्टू आणि चिंकी आज सकाळपासून खूप खुश होते, कारण आज रविवार होता आणि शाळेला सुट्टी होती. बाबाही आरामात सोफ्यावर बसून आज पेपर वाचत होते आणि आई सुद्धा संडे स्पेशल काही ब्रेकफास्ट बनवण्यात बिझी होती. चिंकी, माहितीये, राजूने आपल्या कॉलनीच्या मागे खेळण्यासाठी जागा पाहिलीये. अरे वा, कुठे? ते विकी मोटर गॅरेज आहे ना, जिथे खूप जुन्या गाड्या, ट्रक्स आणि खूप गाड्या पडलेल्या असतात. त्याच्यात जवळ एक मोठं मैदान आहे. हो, ते मीही शाळेतून येताना पाहिलं आहे. त्या जुन्या गाड्या ना खूप फॅसिनेटिंग वाटतात. मलाही. तेवढ्यात बाबांच्या फोनची रिंग वाजते आणि बाबा पेपर ठेवून फोन उचलून फोनवर बोलू लागतात. हॅलो केशव, कसा आहेस? काय? हे कधी झालं? तू काळजी करू नकोस, काही ना काही सोल्युशन निघेलच. हो, तू आज दुपारी जेवायला घरीच ये. बाबांचं बोलणं ऐकून असं वाटत होतं की काहीतरी सिरियस इश्यू आहे. आई सुद्धा किचन मधून बाहेर आली होती. गट्टू आणि चिंकी आईबाबांकडे कुतूहलाने पाहत होते. मग बाबांनी त्यांना सांगितलं, अरे तो माझा कझिन आहे ना केशव, कानपूरच्या आत्याचा मुलगा. हो, ज्याने मागच्या वेळेस आपल्याला होळीला बोलावलेलं आणि त्याने पदार्थ स्वतः खूप छान केलेले. हा, तोच. खरं तर त्याने मार्केटिंगमध्ये MBA केलंय, पण नव्या रेसिपीज करणं त्याची हॉबी आहे. पण आता त्याने सांगितलं त्याचा जॉब गेलाय
असं अचानक? हा, कंपनी थोडी घाट्यात चालली होती, त्यामुळे त्यांनी त्यांच्या ब्रांचेस बंद केलेत. केशव सारख्या इतर 20-25 लोकांची नोकरी गेली. नक्कीच काळजीत असणार तो. काळजीत तर होता. आता त्याला दुपारी घरी जेवायला बोलवलंय. मी माझ्या मित्रांना विचारेन की त्यांच्या कंपनीत काही वेकन्सी आहे का. कदाचित काही मार्ग निघेल. गट्टू आणि चिंकीने पाहिलं होतं की बाबा नेहमी दुसऱ्यांची मदत करतात आणि आता दोन्ही मुलांचा स्वभावही बाबांसारखा हेल्पफुल झाला होता. दुपारी केशव काका बाबांना भेटायला घरी आले. गट्टू आणि चिंकीने लंच टेबल अरेंज करायला आईची मदत केली. तू आता पुढे काय विचार केलास? दादा, आता मला जॉब नाही, मला स्वतःचा बिझनेस करायचा आहे. एक फूड जॉईंट उघडायचा विचार आहे. फूड जॉईंटचं नाव ऐकताच गट्टू आणि चिंकी सुद्धा त्या बोलण्यामध्ये इंटरेस्ट घेऊ लागले. माझे काही सेव्हिंग्ज आहेत आणि वेगवेगळ्या स्वरूपाच्या रेसिपीज बनवणं हा तर माझा छंद आहे. बस फक्त अशी एक जागा बघायची आहे जिथे हा बिझनेस चालेल. पण नवीन सेटअपचा खर्चही भरपूर लागेल ना. नवीन शॉपचे रेंट, फर्निचर, 2-3 असिस्टंट वॉकर्सची सॅलरी, रॉ मटेरियल. थोडा रिस्की बिझनेस आहे. माझ्याकडे एक कल्पना आहे. बिझनेस प्लॅनच्या डिस्कशनमध्ये गट्टूचा आवाज ऐकून आई, बाबा आणि केशव आश्चर्याने गट्टूकडे पाहू लागले. फूड जॉईंट पेक्षा एखादा फूड ट्रक बनवला तर? फूड ट्रक? हो बाबा, मी मूव्हीमध्ये बघितलंय. एका ट्रकला मॉडिफाय करून त्यातच सगळे पदार्थ तयार केले जातात. खूप कमी जागेमध्ये सगळं मॅनेज होतं आणि तो चालवण्यासाठी खूप लोकांची गरजच नाहीये. ही तर खरोखरच छान आयडिया आहे आणि फूड ट्रकचा कॉन्सेप्ट यंग लोकांमध्ये पॉप्युलरही आहे, स्पेशली कॉलेज आणि ऑफिसेस जवळ जिथे यंग एम्प्लॉईजचा क्राऊड असतो. हां, हे तर बरोबर आहे. फूड ट्रकला फूड जॉईंटपेक्षा कमी खर्च येऊ शकतो. आणि एकदा का तुमच्या हातचे पदार्थ लोकांना आवडले की ऑनलाईन ऑर्डर सुद्धा येतील. हां, ही गट्टूने अगदी छान आयडिया दिलीये. पण यासाठी स्वस्तात जुना ट्रक कुठे मिळेल? मला माहितीये. अरे, तुला कसं काय माहिती? शाळेतून परत येताना मी बघितलंय विकी मोटर गॅरेज. त्यांच्याकडे अनेक जुन्या गाड्या, ट्रक, बाईक आहेत ज्या नुसत्याच पडू नये. केशव काकांनी असा विचारही कधी केला नव्हता की गट्टू आणि चिंकीसारखी मुलं त्यांचा नवीन बिझनेस सेटअप करायला एवढी मदत करतील. गट्टू, चिंकी केशव काका आणि बाबांना घेऊन अगोदर विकी मोटर्सकडे गेले. तिथे त्यांनी एक जुना ट्रक सिलेक्ट केला जो अगदी स्वस्तात केशव काकांना तिथे मिळून गेला. ही तर गट्टू चिंकीचीच कमाल आहे, जे एवढ्या कमी भांडवलात आपलं काम झालं. आता बस या ट्रकला मॉडिफाय करून याच्यामध्ये कुकिंग आणि स्टोरेजची जागा करायची. मी आणि चिंकीने इंटरनेटवरून फूड ट्रकच्या इंटिरियर डिझाईनचे खूप पर्याय शोधलेत. तुम्ही आधी ते पहा आणि मग ठरवा की तुमच्या फूड ट्रकमध्ये काय बदल करायचे आहेत. हे ऐकून केशव काका आणि बाबा एकमेकांकडे पाहतात आणि हसतात. घरी पोहोचल्यानंतर गट्टू आणि चिंकीने केशव काकांना लॅपटॉपवरती फूड ट्रकच्या डिझाईन्सचे खूप सारे फोटोज दाखवले. मग आपल्या बजेटच्या हिशोबाने केशव काकांनी डिसाईड केलं की त्यांना कसे मॉडिफिकेशन्स करायचे. दुसऱ्या दिवशीच त्या जुन्या ट्रकला काकांनी मॉडिफिकेशनसाठी पाठवलं आणि 4च दिवसानंतर फूड ट्रक अगदी नव्या रूपात तयार झाला. वाव, हे तर खूपच मस्त आहे. हो, आता याच्यासाठी एक वेगळं नाव सुचवायला हवं. मी आधीच विचार केलाय, स्पाइस ऑन व्हील्स. हे नाव तर एकदम परफेक्ट आहे. आपल्या रेसिपीज पण स्पायसी आहेत आणि या नावाने फूड ट्रक वाली वाईबही येते. मग आजच मी आणि चिंकी तुमच्या फूड ट्रकचा लोगो आणि मेन्यू कार्ड डिझाईन करतो. हो हो, आणि संध्याकाळपर्यंत आपल्याला म्युन्सिपल कॉर्पोरेशन मधून लायसन्स आणि परमिशन्सही मिळतील. कॉर्पोरेशनच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या मित्रांना सांगितलंय की आपलं काम झालेलं आहे. हे ऐकून सगळेजण स्माइल करतात. तेवढ्या डोअरबेल वाजते. आई जाऊन दरवाजा उघडते. चिंकीची ऑनलाईन ऑर्डर डिलिव्हरी आली होती. आई पॅकेट रिसीव्ह करते. त्यावर लिहिलं होतं पुंटून किड्स. अगं चिंकी, हे तू काय मागवलंयस? मी पुंटून किड्स वरून कॉम्बो प्लस स्क्वेरल आणि मंकी सॉफ्ट टॉय मागवलाय. याची क्वालिटी खूपच छान आहे आणि फूड ट्रक सजवण्यासाठी मला याचा उपयोग करायचा आहे. फूड ट्रकच्या डेकोर मध्ये ते कसं? जसं माकडाला जंगलात उपलब्ध असणाऱ्या सगळ्या फळांविषयी माहिती असते, तसंच हे माकड आपलं मेन्यू बॉय असेल. याच्याकडे आपण आपल्या मेनू कार्ड्सच्या सगळ्या कॉपीज ठेवूया.
वा मस्तच. आणि हे स्क्वेरेल्स? स्क्वेरेल तर कलेक्टर असते. ह्याच्याकडे आपण ऑनलाईन पेमेंटच्या QR कोडची प्रिंटआउट काढून ठेवूया. ही सगळ्यांकडनं पेमेंट जमा करेल. अरे वा चिंकी, एकदम भारी. गट्टू आणि चिंकीने फूड ट्रकला छान सजवलं. त्यांनीच डिझाईन केलेल्या लोगो आणि नावासोबत तयार झाला होता स्पाइस ऑन व्हील्स. गट्टू आणि चिंकीने फूड ट्रकचे फोटोज काढून ते इंस्टाग्राम आणि फेसबुकवर दोन्हीकडे टाकलं होतं. आणि त्यांच्या मित्रांनी लिंक शेअर करून फूड ट्रकची खूप पब्लिसिटी केली होती. रविवारी संध्याकाळी स्पाइस ऑन व्हील्स सुरू झालं. पहिल्याच संध्याकाळी खूप कस्टमर आले होते. ज्या पद्धतीने गट्टू आणि चिंकीने तो फूड ट्रक बनवला होता त्यामुळे तो दुरूनच खूप अट्रॅक्टिव्ह दिसत होता. आणि केशवच्या रेसिपीज एवढ्या छान होत्या की लोकांना ते खाणं आवडायला लागलं. लोकांनी इंस्टाग्राम आणि फेसबुकवर स्पाइस ऑन व्हील्सचं एवढं कौतुक केलं की एका आठवड्यातच फूड ट्रक फेमस झाला. पुढच्या शनिवारच्या संध्याकाळी आईबाबांनी आणि गट्टू चिंकीनं स्पाइस ऑन व्हील्सला जेवण करायचं ठरवलं. जेव्हा ते तिथे पोहोचले तेव्हा कस्टमर्सची खूप गर्दी होती. त्यांना बघून केशव स्वतःहूनच बाबांच्या जवळ येऊन म्हणतो, दादा, गट्टू आणि चिंकी एकदम कमाल मुलं आहेत. यांची फूड ट्रकची आयडिया, यांचं डेकोर, यांचं ऑनलाईन मार्केटिंग या सगळ्यांनी माझा बिझनेस अगोदरच प्रॉफिटेबल झालाय. या गोष्टीवर आई आणि बाबा आपल्या मुलांकडे पाहून हसतात. चला तर मग मंकी बॉय कडून मेन्यू कार्ड घेऊया आणि रात्रीच्या जेवणाचे पदार्थ ठरवूया. हे ऐकून सगळे हसू लागतात. आणि असं वाटलं की स्पाइस ऑन व्हील्स वरती पुंटून किड्सचे सॉफ्ट टॉईज, मंकी आणि स्क्वेरल सुद्धा हसतायत. गट्टूचा नवा स्कूटर. गट्टू चिंकी किचनमध्ये आईला स्वयंपाकात मदत करत होते की तेवढ्यात फोनची रिंग वाजू लागते. आई फोन उचलते. हॅलो, कोण? ओ अच्छा, कशा आहात? उद्या येताय ना चिकूला घेऊन? अरे वा, हे तर मस्तच झालं. हो, गट्टू चिंकी हे ऐकून खूप खुश होतील. ठीक आहे, या लवकर. एवढं बोलून आई फोन ठेवून देते. गट्टू चिंकी धावतच आईकडे येतात. काय झालं आई? कोण होतं? हो आई, कोण येतंय? गट्टू चिंकी, उद्या तुमची आत्या येतेय चिकू दादाला घेऊन. वा बाई, आत्या तर नेहमी आमच्यासाठी खूप गिफ्ट्स आणते आणि चिकू दादा सोबत खेळायला तर नेहमी किती मजा येते. हो गट्टू, मी तर उद्यासाठी खूप एक्सायटेड आहे. हो गट्टू चिंकी, पण चला आता तुम्ही माझ्यासोबत स्वयंपाकघरात येऊन मला मदत करा. बाबा आता येतच असतील. दुसरा दिवस उजाडतो आणि आत्या चिकू दादा सोबत घरी येते. गट्टू चिंकी चिकू दादा आणि आत्याला बघून खूप खुश होतात. आत्या गट्टू चिंकीसाठी एक मोठं गिफ्ट घेऊन आली होती. वाव, यात काय आत्या? हे गिफ्ट तर किती मोठं आहे. अरे गट्टू चिंकी, तुम्ही दोघंच उघडून का नाही बघत बरं? मला खात्री आहे की तुम्हाला हे गिफ्ट खूप आवडेल. गट्टू चिंकी लगेचच आपलं गिफ्ट उघडून पाहतात तर आनंदाने उड्या मारू लागतात. त्या गिफ्ट बॉक्स मध्ये पिवळ्या रंगाची छान स्कूटर होती. हो आत्या, ही स्कूटर तर खरंच मस्त एकदम. हो आत्या, ही स्कूटर तर चिकू दादाच्या स्कूटर सारखीच आहे. हो गट्टू चिंकी, मला आठवतंय तुम्ही ज्या वेळेला आमच्याकडे पहिल्यांदा आला होतात माझी स्कूटर तुम्हाला खूप आवडली होती. त्यामुळे मी आईला सुद्धा माझ्यासारखीच स्कूटर तुम्हाला घ्यायला सांगितलं. थँक्यू सो मच चिकू दादा, आत्या. आम्हाला ही स्कूटर खरंच खूप आवडली. हो आत्या, थांब, मी लगेच चालवून बघते. चिंकी स्कूटरवर चढते पण तिला बराच वेळ स्वतःला बॅलन्स करता मात्र येत नाही. हे बघून गट्टू चिंकीला म्हणतो, चिंकी थांब, मी दाखवतो कशी चालवायची. गट्टू ही स्कूटर चालवण्याचा प्रयत्न करतो पण तोही नीट चालवू शकत नाही. गट्टू आणि चिंकी स्कूटर नीट चालवण्याचा खूप प्रयत्न करतात पण ते सारखे पडत होते. ह्या सगळ्यामुळे ते दोघेही खूप नाराज होतात. पण चिकू दादा तेवढ्यात त्यांना म्हणतो, अरे गट्टू चिंकी, उदास होण्याची काहीच गरज नाहीये. मी तुम्हाला दोघांना स्कूटर चालवायला शिकवीन, चिंता करू नका. खरंच दादा, चल मग आपण स्कूटर घेऊन सोसायटी गार्डन मध्ये जाऊ.
हो दादा, आत्ताच जाऊ. मलाही स्कूटर चालवायला शिकायचंय लवकर. चिकू दादा गट्टू चिंकीला स्कूटर घेऊन सोसायटीच्या ग्राउंडमध्ये जातात. तो आळीपाळीने स्कूटरवरती गट्टू चिंकीला बॅलन्स करायला शिकवतो. चिंकी तर पटकन स्कूटर चालवायला शिकते, पण गट्टू मात्र घाबरत असतो. त्यामुळे तो सारखा थांबत होता. त्यामुळे चिंकी आणि चिकू दादा मिळून गट्टूची मदत करतात. अगं चिंकी, तू स्कूटर चालवायला तर लगेच शिकलीस, पण मला तर खूपच भीती वाटतेय. मी पडायला नको. गट्टू घाबरू नको, मी आणि चिंकी इथेच आहोत ना, आम्ही तुला पडू देणार नाही. हो हो गट्टू, बघ मी तुझ्या मागेच थांबते. तू काळजी नको करूस. बरं ठीक आहे चिकू दादा आणि चिंकी, पण तुम्ही माझ्या मागेच थांबा. गट्टू स्कूटर चालवू लागतो आणि चिंकी आणि चिकू दादा त्याच्या स्कूटरच्या पाठीमागे चालू लागतात. थोड्या वेळाने गट्टू जेव्हा चांगल्या प्रकारे स्कूटर चालवू लागतो तेव्हा चिंकी आणि चिकू दादा थांबतात. अरे वा चिंकी आणि चिकू दादा, बघा मीही स्कूटर चालवायला शिकलो. मजा आली. अभिनंदन गट्टू चिंकी, तुम्ही दोघं तर किती लवकर स्कूटर चालवायला शिकलात. थँक्यू दादा, तुझ्याशिवाय हे शक्यच नव्हतं. हो थँक्यू दादा. वेलकम गट्टू चिंकी. संध्याकाळ होऊन गेली होती आणि अंधार होणारच होता. तेवढ्यात आई त्या तिघांना घराबाहेर जाऊन आवाज देते. गट्टू चिंकी आणि चिकू, लवकर घरी या. मी तुमच्यासाठी गरमागरम भजी केलीये. हो आई, लगेच आलो. चला आता आपण सगळे घरी जाऊया. गट्टू चिंकी आणि चिकू दादा घरी जाऊ लागतात की तेवढ्यात बाबाही ऑफिसहून घरी येतात. गट्टू चिंकी धावतच जाऊन बाबांना मिठी मारतात. बाबा, बघा आत्या आणि चिकू दादाने आमच्यासाठी किती मस्त पिवळ्या रंगाची स्कूटर आणलीये. मी आणि चिंकीने विचार केलाय की आमच्या स्कूटरचं नाव टायगर ठेवायचा. अरे वा, खूपच छान नाव आहे हे. आणि मुलांनो, हे बघा मी काय आणले बरं तुमच्यासाठी. तुमच्या लाडक्या चिकू दादाच्या आवडीचे गुलाबजाम. वाव, थँक्यू मामा. आधी ही चवदार भजी आणि नंतर हे गरम गरम गुलाबजाम. वाह, आज तर छानच पार्टी झाली. सगळेजण चिकूचं हे बोलणं ऐकून हसू लागतात आणि सगळे सोबत मिळून गरमागरम भजी आणि गुलाबजाम एन्जॉय करतात. शाळेचा पहिला दिवस. गट्टू चिंकीच्या नव्या सेशनची तयारी पूर्ण झाली होती आणि आता ते दोघं शाळेत जाण्यासाठी पूर्ण तयार होते. गट्टू चिंकी शाळेच्या अगोदर एक दिवस आईला सांगून टाकतात की त्यांना डब्यात काय हवंय ते. अगं आई, आमच्या सगळ्या मित्रांचं बोलणं झालंय आणि आम्ही ठरवलंय की शाळेच्या पहिल्या दिवशी डब्यामध्ये काहीतरी खास घेऊन जायचंय. हो आई, मग तू तुझे स्पेशल फ्राईड राईस बनवशील डब्यासाठी प्लीज. बरं ठीक आहे मुलांनो, नक्की बनवेन. पण तुम्ही तुमच्या दप्तरात वह्या पुस्तकं ठेवली आहेत ना? हो आई, ती तर आम्ही केव्हाच ठेवली. शाळेत जाण्यासाठी खूप एक्सायटेड आहोत आम्ही. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी गट्टू चिंकी वेळेवर तयार होतात आणि आई त्यांचा डबा पॅक करून देते. गट्टू चिंकी, लवकर नाश्ता करा म्हणजे बाबा तुम्हाला शाळेत सोडतील, ठीक आहे? ओके आई. जेव्हा बाबा त्यांना शाळेमध्ये ड्रॉप करतात तेव्हा ते दोघे आपल्या नव्या वर्गात जातात आणि पाहतात की क्लासमध्ये खूप सारे नवे विद्यार्थीही होते. चिंकी, ते बघ, हरी, बंटी आणि गुड्डी तिकडे बसलेत. चल आपण लवकर जाऊन त्यांच्या शेजारी बसू. हो गट्टू, चल. गट्टू बंटी सोबत आणि चिंकी गुड्डी सोबत बसते. पण गट्टू चिंकी पाहतात की हरी सोबत कोणीतरी नवीन विद्यार्थी बसलेला आहे. हरी, हा नवीन आहे का? तुझं नाव काय आहे? माझं नाव रिंकू आहे. हॅलो रिंकू, आम्ही सगळे इथले जुने विद्यार्थी आहोत. आम्ही सगळे तुला मदत करू. थँक्यू. मग आता आपण सगळे फ्रेंड्स ना? हो फ्रेंड्स. बरं चिंकी, तुझा हा नवीन हेअरकट तुला खूप छान दिसतोय. हो हो चिंकी, हा तुला खरोखरच छान दिसतोय. थँक्यू हरी आणि गुड्डी. तेवढ्यात क्लासमध्ये गट्टू चिंकीची नवी क्लास टीचर येते आणि सगळी मुलं उभे राहून मॅमला ग्रीट करतात. गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग मुलांनो. मी तुमची नवीन क्लास टीचर आहे. माझं नाव नीलम आहे, ठीक आहे? आता तुम्ही सगळेजण बसा बरं. सगळी मुलं आपापल्या जागेवर बसतात. तर मुलांनो, आज आपल्या वर्गाचा पहिला दिवस आहे. मग सगळ्यात आधी आपण एकमेकांची ओळख करून घेऊया, ठीक आहे? ओके मॅम. मॅम एक एक करून प्रत्येकाला त्यांचं नाव विचारतात आणि मग त्यांना मोठं होऊन काय बनायचे हेही विचारतात. बरं मुलांनो,
आता मला तुमच्या सगळ्यांची नावं कळाली आहेत. आता मला हे सांगा की तुम्हाला काय व्हायचंय. मॅम, मला पायलट व्हायचंय. व्हेरी गुड गट्टू. आणि चिंकी, तुला काय व्हायचंय? मॅम, मला डॉक्टर व्हायचंय. आणि मला ऍक्टर. मॅम, मला मोठेपणी टीचर व्हायचंय. व्हेरी गुड मुलांनो. जर तुम्ही छान अभ्यास केला आणि खूप मेहनत घेतली तर तुम्हाला जे व्हायचंय ते तुम्ही नक्की व्हाल. समजलं? थँक्यू मॅम. तर मुलांनो, मी आता तुम्हाला तुमचे नवीन रोल नंबर सांगणार आहे. ठीक आहे? सगळ्यांनी नीट ऐका. मॅम सगळ्यांना त्यांचे रोल नंबर सांगू लागतात. यानंतर वर्गात मॅडम मॉनिटर सिलेक्ट करतात. मुलांनो, मी दर महिन्याला नवीन मॉनिटर बनवणार आहे आणि ह्या महिन्याचं मॉनिटर मी चिंकी तुला बनवणार आहे. ठीक आहे? थँक्यू मॅम. चिंकी हे ऐकून खूप खुश होते की तिला पहिल्याच दिवशी मॉनिटर बनवलं गेलं. यानंतर क्लास टीचर मुलांना शिकवू लागतात आणि थोड्याच वेळात लंच ब्रेक होतो. सगळी मुलं आपापला लंच करू लागतात. आज तर आपल्या सगळ्यांच्या डब्यात काहीतरी खास आहे. हो गट्टू, मी आईकडून तिचे स्पेशल आलूचे पराठे घेऊन आलोय. अरे रिंकू, तू सुद्धा आमच्या सोबत डबा खाऊ शकतोस. हो हो रिंकू, हे घे, तू माझा डबा खाऊ शकतोस. माझ्या आईने खूप छान सँडविचेस बनवलेत. सगळी मुलं सोबतच जेवण करत होते. तेवढ्यात गट्टू म्हणतो, अरे मित्रांनो, आज आपण परत काकांकडे आईस्क्रीम खायला जाऊ. मागच्या वर्षी जिथे जात होतो ना तिथे. अरे ही तर खूप छान आयडिया आहे गट्टू. रिंकू, तूही आमच्या सोबत चल. त्या काकांचं आईस्क्रीम खूप छान असतं. ठीक आहे बंटी, आपण सगळे जाऊ. लंच ब्रेक संपतो आणि सगळी मुलं अभ्यास करू लागतात. सुट्टी होण्याच्या अगोदर नीलम मॅडम पुन्हा क्लासमध्ये येतात आणि सगळ्या मुलांना म्हणतात, चला मुलांनो, सगळ्यांनी आपल्या डायरी काढा आणि त्यामध्ये हा होमवर्क लिहा. मी आता जो फळ्यावर लिहिणार आहे तो. ठीक आहे? आणि हो, सगळ्यांनी आपल्या नवीन वहीमध्ये छान लिहायचं आणि अनुक्रमणिकाही बनवायची. ठीक आहे? ओके मॅम. सगळी मुलं होमवर्क लिहून घेतात आणि मग सुट्टी होते. गट्टू चिंकीला एवढ्या दिवसानंतर आपल्या मित्रांना भेटून खूप मजा येते आणि नवीन मित्र बनवूनही. सुट्टीमध्ये सगळेजण काकांकडे आईस्क्रीम खायला जातात आणि असाच त्यांचा शाळेचा पहिला दिवस संपतो. लीडरशिप. कोणतंही मोठं काम करायला दोन गोष्टींची गरज असते. एक चांगली टीम आणि एक समजूतदार लीडर, जो आपल्या टीम सोबत मिळून त्यांच्यात उत्साह आणि उमेद भरून अवघडातलं अवघड कामही करून घेऊ शकतो. ह्यालाच लीडरशिप म्हणतात. चला तर बघूया आपल्या गट्टूमध्ये ही लीडरशिप क्वालिटी आहे की नाही. संडेचा दिवस गट्टू आणि चिंकीचा फेवरेट दिवस असतो. शाळेला सुट्टी असल्यामुळे गट्टू आणि चिंकी फक्त आरामच करतात असं नाही, तर नव्या नव्या प्रकारच्या एक्साइटिंग ऍक्टिव्हिटीजही करत असतात. असंच रविवारच्या एका सकाळी गट्टू आणि चिंकी ब्रेकफास्ट करत असतात, तर तिथेच बाबा सोफ्यावर बसून पेपर वाचत असतात. आज आमची हाऊसिंग सोसायटीची मीटिंग आहे क्लब हाऊसला. जेवायला यायला जरा उशीर होईल. बाबा, आज आम्ही तुमच्या क्लब हाऊसला येऊ? हो, मलाही यायचंय. अच्छा बाबा, चला तुम्ही सुद्धा सोबत क्लब हाऊस फिरा. गट्टू आणि चिंकी खूप खुश होतात आणि मग ब्रेकफास्ट संपवून बाबांसोबत क्लब हाऊसच्या दिशेने निघतात. कॉलनीच्या अगदी मधोमध होता हा क्लब हाऊस, जिथे सोसायटीतली लोक कधी मीटिंग करायची तर कधी फेस्टिवल आणि बाकी इव्हेंट सुद्धा एन्जॉय करायची. आज मीटिंगमुळे तिथे खूप सारी लोक आली होती. आता मी मीटिंग अटेंड करतो, तोपर्यंत तुम्ही इथे बसा आणि आपापसात बोला. ठीक आहे बाबा, आम्ही जरा फिरतो इथे. बाबा मीटिंग मध्ये बिझी झाले आणि गट्टू चिंकी क्लब हाऊसचे वेगवेगळे सेक्शन बघू लागले. एक मोठा हॉल होता जिथे मीटिंग सुरू होती. तिथे एक जिम होती जिथे सोसायटीतली लोक सकाळ संध्याकाळ व्यायामाला येत. दोन अशाच खोल्या होत्या ज्या अशाच रिकाम्या पडून होत्या, ज्या कुठल्या इव्हेंट आणि सेलिब्रेशनला कामी येत. आणि एंट्रन्स जवळ एक सोसायटी ऑफिस होतं. अरे गट्टू, आपल्यासाठी तर इथे काहीच नाहीये. मीही तोच विचार करत होतो चिंकी. सोसायटीच्या क्लब हाऊस मध्ये एक विभाग मुलांसाठीही असायला हवा. पण हे कसं होणार? गट्टू गहन विचारात पडतो आणि अचानक त्याच्या डोक्यात एक बल्ब पेटतो. माझ्याकडे एक आयडिया आहे चिंकी. मलाही सांग. क्लब हाऊस मध्ये मुलांचा विभाग आपण मुलंच तयार करू. पण कसं? हे बघ, सगळ्यात आधी तर आपण बाबांशी बोलून क्लब हाऊस मधला एक भाग मुलांसाठी अलॉट करूया. मग आपण सोसायटीतल्या मुलांची टीम बनवूया, ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या टॅलेंटची मुलं असतील.
जसं बंटी एक आर्टिस्ट आहे, तो सोसायटीच्या बालविभागामध्ये आपल्या आवडत्या सुपर हिरोचे पोस्टर बनवू शकतो. आणि पिंकी आणि मी तिथे इंडोर गेमचा एरिया तयार करू. माझ्याकडे एक्स्ट्रा चेस बोर्ड आहे आणि पिंकीकडे खूप सगळे जिक्सॉ पझल्सचे गेम आहेत. हो, कुणाल म्हणत होता की त्याच्याकडे एक कॅरम बोर्ड आहे, पण सोबत खेळणारं कोणी नाहीये. पण सगळ्यात आधी क्लब हाऊस मध्ये हे सगळं करण्याची परवानगी मिळणं गरजेचं आहे. मी बाबांशी मीटिंग नंतर लगेचच बोलतो. थोड्या वेळाने बाबा जेव्हा मीटिंग मधून फ्री झाले तेव्हा गट्टूने आपली आयडिया बाबांना शेअर केली. त्यांनाही गट्टूची आयडिया खूप आवडली. तुमचं म्हणणं तर बरोबर आहे. क्लब हाऊस मध्ये मुलांसाठी काहीतरी हवं. तुम्ही दोघं काळजी करू नका, मी आत्ता सेक्रेटरींशी बोलतो. बाबा त्याच वेळी सोसायटी ऑफिस मध्ये जाऊन क्लब हाऊस मध्ये जाऊन सेक्रेटरींशी बोलतात. अगोदर सेक्रेटरींना वाटलं मुलं इथे गोंधळ करतील आणि गोष्टींचं नुकसानही करतील, पण बाबांसोबत थांबलेल्या इतर लोकांनीही त्यांना समजावलं की सोसायटीतली मुलं खूप समजूतदार आहेत आणि मुलांच्या सहभागामुळे क्लब हाऊस अजूनच उजळेल. तर सेक्रेटरींनी परमिशन दिली. घ्या मुलांनो, सेक्रेटरींनी परमिशन दिलीये, पण सोबत नियमांची ही मोठी लिस्टही आहे. हे लक्षात ठेवण्याची जबाबदारी तुमची. डोंट वरी बाबा, आम्ही सगळे नियम पाळूनच क्लब हाऊसचा बाल विभाग तयार करू. परमिशन मिळाल्यानंतर गट्टू आणि चिंकीने आपल्या मित्रांसोबत सोसायटीतल्या इतर मुलांसोबत मीटिंग केली. गट्टूची आयडिया ऐकून सगळी मुलं खूप एक्साइटेड होतात. सगळ्यांमध्येच क्लब हाऊसच्या किड्स सेक्शन मध्ये काहीतरी करायचा उत्साह येतो. मी आपल्या किड्स सेक्शन साठी आपले लाडके कार्टून्स आणि सुपर हिरोजचे कटआउट्स बनवेन. तिथे आत जाताच आपल्याला असं वाटलं पाहिजे की आपलं हा स्पेशल फन झोन आहे. बाल विभाग सजवण्यासाठी आपल्याला अजून 3-4 जणांची मदत लागेल. गट्टूचं बोलणं ऐकून मयंक, रोहित आणि रश्मी आपले हात वर करतात. हा स्पिरिट महत्वाचा आहे. बाल विभाग तयार करता करता आपल्यातील मैत्री अधिक घट्ट होणार आहे. सगळी मुलं जोरदार टाळ्या वाजवून गट्टूच्या बोलण्याचं समर्थन करतात. चिंकी आणि मी इंडोर गेम्स तयार करत आहोत. तिथे आपण सगळे मिळून चेस, चिप्स, पझल्स, लुडो आणि असे अनेक खेळ खेळू शकतो. मी कॅरम बोर्ड सेट करून टाकेन. आपल्याला हेही लक्षात ठेवायचंय की आपल्यामुळे तिथे खूप आवाज किंवा कुठल्याही सामानाचं नुकसान नको व्हायला. आणि क्लब हाऊसची वेळ सुद्धा ठरलेली असेल. ह्या सगळ्या नियम आणि अटींची यादी मी तयार करणार आहे आणि त्यासाठी डिस्प्ले बोर्ड सुद्धा मी तयार करणार आहे. मग चला सुरू करूया. सगळी मुलं आपल्या प्लॅन नुसार आपापल्या कामाला लागली. गट्टू सेक्रेटरींकडून किल्ल्या घेऊन क्लब हाऊसच्या त्या रिकाम्या रूम्स मध्ये जातो. मग त्या रिकाम्या खोलीला बंटी, मयंक आणि रश्मी सजवतात आणि भिंतीवर अगदी मस्त पेंटिंग सुद्धा. चिंकी आणि पिंकीने इंडोर गेम्सचा अगदी एरिया रेडी केला. चेस, लुडो, चिक्सो पझल्सचे गेम. बाकी मुलांनीही आपापल्या घरून भरपूर टॉईज, सॉफ्ट टॉईज यांचं कॉन्ट्रीब्युशन केलं. कुणालने एक मोठा कॅरम बोर्ड लावला. गट्टू आणि चिंकीने एक लायब्ररी सेक्शनही बनवलं, जिथे मुलांसाठी कॉमिक्स, नॉवेल्स आणि मॅगझिन बुक्स सुद्धा ठेवले गेले. हे सगळे नॉवेल्स, कॉमिक्स आणि या सगळ्या पुस्तकांना सोसायटीतल्या इतर मुलांनी कॉन्ट्रीब्युट केलेलं. आणि शेवटी गट्टूने अतिशय आकर्षक असा नोटीस बोर्ड लावला, ज्यावरती डिस्प्ले होत होते रूल्स आणि रेग्युलेशन्स. शेवटी एकदाची या बाल विभागाच्या उद्घाटन समारंभाची वेळ झालीये. गट्टूने अगोदरच किड्स सेक्शनच्या ओपनिंग साठी सोसायटीच्या प्रेसिडेंट मिसेस पद्मिनी कोहलींशी बोलून ठेवलं होतं. आता रिबिन कट करण्यासाठी मिसेस कोहली, सेक्रेटरी अंकल आणि गट्टू चिंकीचे आई बाबा आणि इतर मुलांचेही पालक उपस्थित होते. जसं प्रेसिडेंट मिसेस कोहलींनी रिबिन कट केली तेव्हा सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवल्या. सोसायटीतली मुलं खूप एक्साइटेड होती. मग मिसेस कोहली सगळ्या मुलांना म्हणाल्या, आज क्लब हाऊसच्या बाल विभागाचं उद्घाटन करताना मला खूपच आनंद होतोय आणि सगळ्यात जास्त आनंद ह्याचा होतोय की हे सगळं काम मुलांनी स्वतः केलंय. सगळेजण हसतात आणि सगळे जोरात टाळ्या वाजवतात. पण हे सगळं काम यशस्वीरित्या पूर्ण करण्याचा सगळ्यात जास्त श्रेय जर कोणाला जात असेल तर तो आहे गट्टू. इतक्या लहान वयात त्याने ज्या प्रकारे आपली टीम बनवली आणि सगळ्यांना सोबत घेऊन सगळ्यांना प्रेरणा देत त्याने हे काम केलं, हे नेतृत्व गुणाचं सगळ्यात मोठं उदाहरण आहे. हे ऐकून सगळेजण गट्टूकडे पाहू लागतात.
गट्टू स्माईल करत होता तर चिंकी, आई आणि बाबांच्या चेहऱ्यावर अभिमान दिसत होता. सगळेजण पुन्हा एकदा गट्टूसाठी टाळ्या वाजवतात आणि त्याला म्हणतात, वी प्राऊड ऑफ यू गट्टू. शाळेतलं मतदान. गट्टू चिंकी शाळेमध्ये होते आणि मधली सुट्टी झाली होती. शाळेमध्ये हेडबॉय आणि हेडगर्लसाठी इलेक्शन होणार होते आणि सगळी मुलं ह्याच विषयावरती आपसात बोलत होते. किती मस्त आहे ना मित्रांनो की हेडबॉय आणि हेडगर्लसाठी मतदान होणार आहे. विचार करा, इलेक्शन शिवाय कोणालाही हेडबॉय हेडगर्ल बनवलं असतं तर किती वाईट गोष्ट झाली असती. नाही नाही गट्टू, असं तर होऊच नाही शकत. विसरलास, आपल्याला सोशल स्टडीजच्या बाईंनी सांगितलं होतं की आपल्या देशात लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये मतदान खूप गरजेचं असतं. आणि आपली शाळा काही देशाच्या बाहेर नाही, त्यामुळे शाळेतही इलेक्शन्स नक्कीच होतील. सगळी मुलं बंटीच्या या बोलण्यावर हसू लागतात. मग गट्टू सगळ्यांना विचारतो, बरं हे सांगा, तुम्ही कोणाला मत देणारे? गट्टूच्या या प्रश्नाने सगळेजण विचारात पडतात. तेवढ्यात गुड्डी म्हणते, मी तर ठरवलंय की मी माझं मत फक्त आणि फक्त रिचाताईलाच देणार आहे. बर, पण असं का ग? असं काय ताईमध्ये जे फक्त तू तिलाच मत देणारे? अरे गट्टू, मी तिला 10वी पासून बघतीये. ती माझी आवडतीये. मला तिची पर्सनॅलिटी आणि स्टाईल खूप आवडते. जर असंच असेल तर मी तर रोहन दादालाच वोट करीन. आणि तुझं काय कारण आहे बंटी? तू रोहन दादाला का मत देणार आहेस? अरे कारण तो स्कूलच्या असेंब्लीचा मेंबर आहे, त्यामुळे डेली युनिफॉर्म चेक करण्याची ड्युटी त्यालाच मिळते. काय तुम्हाला माहितीये, मी बऱ्याच वेळेला माझा टाय लावायला विसरून जातो, पण तो मला काहीच म्हणत नाही. हे तर काहीच नाही, पण जेव्हा मला कधी कधी उशीर होतो तेव्हा मला तो शिक्षा सुद्धा करत नाही. आता सांग, मी त्याला वोट का नको देऊ? तुम्ही दोघं अशा प्रकारच्या गोष्टींकडे लक्ष देऊन वोट द्यायला चाललात ना, ज्या पास्ट मध्ये होऊन गेल्या आहेत. पण मी समर्थ दादाला वोट देणार आहे, कारण त्यांनी सगळ्या मुलांना प्रॉमिस केलंय की जर तो जिंकला तर सगळ्या मुलांना पार्टी मिळेल, पार्टी. गट्टू चिंकी आपल्या मित्रांचं बोलणं ऐकून खूप गोंधळले होते. काय झालं गट्टू चिंकी, तुम्ही लोक गप्प का आहात? मित्रांनो, हे तुम्ही काय बोलताय? आपल्याला आपल्या फायद्यासाठी मत नाही द्यायचंय, पण आपल्याला हा विचार करायला हवा की कोणता उमेदवार सगळ्यात चांगला आहे. काय म्हणायचंय म्हणजे तुला? त्याचं म्हणणं असं आहे की तुम्ही असा विचार करता आहे की कोण उमेदवार जिंकल्यामुळे तुमच्या एकट्याचा फायदा होणार आहे, पण मतदानाचा अर्थ असा आहे की आपण हा विचार करायला हवा की कोणाच्या जिंकण्यामुळे शाळेला सगळ्यात जास्त फायदा होणार आहे. असं मग हे आपल्याला कसं समजेल चिंकी? विसरलात, आपल्याला सोशल स्टडीजच्या बाईंनी मतदान शिकवताना काय सांगितलं होतं की ज्या उमेदवारामध्ये प्रामाणिकपणा, शिस्त, विश्वासार्हता आणि खरं बोलणं हे गुण असतील त्यालाच आपण मत द्यायला हवं. हो, आणि हेच सगळे गुण आपल्या शाळेच्या हेडबॉय आणि हेडगर्ल मध्ये असायला हवे. समजलं? गट्टू चिंकीचं हे बोलणं ऐकून त्यांच्या मित्रांना त्यांच्या चुकीची जाणीव होते. सॉरी गट्टू चिंकी, तुम्ही दोघं बरोबर बोलताय. आपण आपल्या फायद्यासाठी किंवा कोणत्याही हव्यासापोटी मत नाही द्यायचं. आता मी फक्त त्यालाच मत देईल ज्यामध्ये हे सगळे गुण असतील आणि जो खरोखर पात्र असेल. आणि आम्हीही. मतदानाचा दिवस उजाडतो आणि सगळी मुलं एक रांग करून उभे राहतात. शाळेच्या मैदानातच वोटिंग चालू होतं आणि मुलं एक एक करून आपलं मत देत होते. आजूबाजूला बरेचसे शिक्षकही उभे होते जे मुलांकडे लक्ष देत होते. ओहो, ही रांग तर खूप मोठी आहे. माहित नाही आपला नंबर कधी लागेल. मला तर आता खूप राग येतोय. ही लाईन संपतच नाहीये. जर मला माहिती असतं की मला एवढ्या वेळ या रांगेमध्ये उभं राहावं लागणार आहे तर मी वोट करायला कधीच आलो नसतो. शेजारीच उभ्या असलेल्या सोशल स्टडीजच्या मॅडम गट्टू आणि हरीचं बोलणं ऐकत होत्या. त्या हरीच्या जवळ येतात आणि त्याला म्हणतात, बाळा हरी, मी तुझं बोलणं ऐकलंय. असं वाटतंय की तू खूप थकलास, हो ना? हो मॅडम,
मला इथे आता रांगेत थांबायला अजिबात आवडत नाहीये. मला नाही करायचंय बोट. मी वर्गात जाऊन बसू का? हो बाळा, का नाही? तू वर्गात जाऊ शकतोस, पण त्याआधी तुला माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल. मॅडमचं बोलणं ऐकून हरी जरा कन्फ्यूज होतो. हो मॅडम, विचारा ना. हरी, जेव्हा उद्या मतदानाचे रिझल्ट्स लागतील आणि सगळी मुलं हे ऐकून खुश होतील की त्यांनी ज्या कॅन्डिडेटला मत दिलं तेच जिंकले, तेव्हा तुला कसं वाटेल? तू तर मतदानच केलं नाहीये, हो ना? मॅडम, मला तर खूप वाईट वाटेल. एक्झॅक्टली. हरी, हे मतदान कोणा दुसऱ्यासाठी नाहीये, तर सगळ्या मुलांसाठी आहे. जर तू ह्यात भागच घेतला नाहीस तर उद्या शाळेचा हेड बॉय हेड गर्ल कोणीही बनू, त्याचा तुला काहीच फरक पडणार नाही. मतदान अशासाठी होतं की तुम्ही तुमची इच्छा ही सांगू शकता. समजलं? यस मॅम, मला माझी चूक समजली. आता मी इथेच थांबेन आणि माझी वेळ येण्याची वाट पाहीन. मी माझं वोट नक्की देईन. गुड बॉय. आणि मग मॅडम निघून जातात आणि मग सगळी मुलं आपलं आपलं वोट देतात. दुसऱ्याच दिवशी इलेक्शनचे रिझल्ट येतात आणि सगळ्यात जास्त वोट्स मानसी दीदी आणि राघव दादाला मिळतात. सगळी मुलं इलेक्शनच्या रिझल्ट्समुळे खूप खुश होते. पाहिलंत मित्रांनो, शेवटी तेच लोक जिंकले ज्यांच्यामध्ये प्रामाणिकपणा, शिस्त, विश्वासार्हता आणि खरं बोलणे हे गुण आहेत. हो गट्टू, मलाही खूप आनंद आहे की मी योग्य उमेदवाराला मत दिलं. तर अशा प्रकारे सगळ्या मुलांनी इलेक्शनच्या माध्यमातून इलेक्शन आणि वोटिंगचं महत्त्व जाणलं. शाळेची तयारी. वार्षिक परीक्षेचा निकाल अगोदरच लागला होता आणि आता गट्टू चिंकीच्या सुट्ट्या सुरू होत्या. नवीन सेशन सुरू व्हायला आणि शाळा उघडायला अजून 3-4 दिवस होते. दुपारच्या वेळेत बाबा मार्केटमधून येतात. त्यांना बघून गट्टू चिंकी अतिशय एक्साइटमेंट मध्ये त्यांच्याजवळ जातात आणि त्यांना विचारतात, अहो बाबा, तुम्ही बाजारातून काय आणलंय? मुलांनो, आज मी मार्केटमधून खूप काही आणलंय. बाबा, तुम्ही आमची वह्या पुस्तकं आणली आहे ना? हो चिंकी बेटा, हे पहा, यात तुमच्या वह्या आणि पुस्तकं आहेत आणि सोबतच त्यावर लावायलाही कव्हर सुद्धा आहेत. गट्टू बघ ना, ह्यामध्ये आपल्या आवडत्या कार्टूनची नावाची स्टिकर्स आहे. किती मस्त आहे ना? हो चिंकी, हे लावायला खूपच मजा येईल. आणि मुलांनो, तुमच्या दोघांसाठी माझ्याकडून हे गिफ्ट, नव्या स्कूल बॅग्स. गट्टू चिंकी आपल्या नवीन स्कूल बॅग्स बघून खूप खुश होऊन जातात. हे तर बाबांनी एकदम मस्तच केलं, हो ना गट्टू चिंकी? तसंही तुमची जुनी दप्तरं खराब झाली होती. आता नवीन वर्षात नवीन दप्तरं घेऊन जा. हो आई, माझ्या दप्तराची तर चेनच खराब झाली होती. थँक्यू बाबा. थँक्यू बाबा, हे दप्तर खूप मस्त आहे. वेलकम मुलांनो. गट्टू चिंकी आपल्या वह्या पुस्तकांना कव्हर लावण्यासाठी खूप एक्साइटेड होते, पण आई सकाळपासून आपल्या कामामध्ये बिझी होती. संध्याकाळी आई फ्री होऊन गट्टू चिंकी सोबत बसते आणि त्यांची कव्हर लावण्यासाठी मदत करू लागते. गट्टू चिंकी, मी तुमच्या वह्या पुस्तकांना कव्हर घालून देईन आणि तुम्ही लवकर लवकर त्याच्यावर नेम स्लिप्स लावा, म्हणजे आपलं काम लवकर होईल. ओके आई. मग आई कव्हर लावून वह्या पुस्तकं गट्टू चिंकीला देऊ लागते आणि ते दोघं नेम स्लिप्स लावू लागतात. तेवढ्यात चिंकीच्या हातात हिंदीचं पुस्तक येतं. ओ, हे तर आमच्या नवीन वर्षाचं हिंदीचं पुस्तक आहे. ह्यामध्ये तर अनेक नवीन गोष्टी आणि कविता असतील. चिंकी एवढं बोलून आपल्या नवीन पुस्तकातल्या गोष्टी वाचू लागते आणि गट्टू नेम स्टिकर्स लावण्यात बिझी होता. सगळे आपापल्या कामात बिझी होते. तेवढ्यात बाबा तिथे सगळ्यांकरता ज्यूस घेऊन येतात. तुम्ही सगळे खूप जास्त मेहनत करताय. बघा, मी तुमच्यासाठी ज्यूस आणलंय. थँक्यू बाबा. थँक्यू बाबा. आमचं कामही आता होतच आलंय. उन्हाळा सुरू झालाय. नवीन वर्षाच्या सुरुवातीला चिंकीचे केस कापायला हवे. मग तुम्ही उद्याच सकाळी चिंकीचे केस कापा. हो बाबा, मला एकदम छोटे केस करायचे, म्हणजे मी नवीन बेल्ट लावून शाळेत जाऊ शकेल. खूप मजा येईल. ओ, असं आहे का चिंकी? ठीक आहे, आपण उद्या सकाळी तुझा नवीन हेअर कट करायला जाऊ. ओके. दुसऱ्या दिवशी बाबा चिंकीला घेऊन जातात आणि तिचा नवा हेअर कट करून आणतात. जेव्हा बाबा आणि चिंकी घरी येतात तेव्हा गट्टू आणि आई चिंकीचा हेअर कट बघून चकित होतात. अरे वा चिंकी,
हा लहान केसांचा हेअरकट तर खूप मस्त दिसतोय तुला. हो खरंच चिंकी, हा नवीन लुक तर तुला खूपच मस्त दिसतोय. क्या बात आहे चिंकी, नवीन वर्षात तर तुझा लुक सुद्धा नवीन नवीन झालाय. थँक्यू गट्टू आणि थँक्यू आई. शाळेत सुद्धा गुड्डी माझी नवीन हेअरस्टाईल बघून एकदम चकित होईल. हो चिंकी, आणि आपले इतर मित्र सुद्धा. बरं मुलांनो, आता फक्त आपल्याला तुमच्यासाठी नवीन युनिफॉर्म आणि शूज आणायचे. मग तुम्ही दोघं नवीन वर्षासाठी एकदम तयार व्हाल. हा, आपले गट्टू चिंकी आता मोठे झालेत, त्यांना मागच्या वर्षीचा युनिफॉर्म येणार नाही. तर ठीक आहे, संध्याकाळी मी आणि गट्टू चिंकी जाऊन नवीन युनिफॉर्म घेऊन येऊ. ठीक आहे बाबा. ठीक आहे बाबा. संध्याकाळी बाबा त्या दोघांना घेऊन जातात आणि त्यांना नवीन युनिफॉर्म घेऊन देतात आणि सोबत शूजही. जेव्हा ते परत येत होते तेव्हा ते आपसात बोलत होते. बाबा, आम्ही दोघं घरी राहणं खूप मिस करू. आम्हाला या सुट्टीत घरी राहायला खूप मजा आली. हो बाबा, खरंच आम्ही दिवसभर किती मस्ती करायचो आणि आईशी किती गप्पा मारायचो. आता आम्ही परत शाळेत जायला लागणार आणि बिझी होणार. काही हरकत नाही मुलांनो, शाळेत जाणंही तेवढंच महत्वाचं आहे आणि हे सगळं तर सुरूच असतं. हो बाबा, घरी मजा तर खूपच येत होती, पण मी शाळेत जाणंही मिस करत होतो. म्हणून मी शाळेत जायला सुद्धा एक्सायटेड आहे. शाबास गट्टू, क्या बात आहे. चला, यावर आपण आईस्क्रीम खाऊ. हो बाबा, मी स्ट्रॉबेरी आईस्क्रीम खाणार आहे आणि आपण आईसाठी सुद्धा आईस्क्रीम घेऊन जाऊया. हो हो चिंकी, बिलकुल. ये आईस्क्रीम, मी मँगो फ्लेवर घेणार आहे बाबा. ये मजा येईल. गट्टू चिंकी बाबांसोबत आईस्क्रीम खरेदी करतात आणि आईसाठी सुद्धा घेऊन जातात आणि अशा प्रकारे गट्टू चिंकी शाळेत जायला अगदी तयार होते. IPL. गट्टू चिंकी ड्रॉइंग रूम मध्ये बसून अगदी आतुरतेनं बाबांची वाट पाहत होते. बाबा आज IPLचे तिकीट्स घेऊन येणार होते. अरे गट्टू चिंकी, तुम्ही दोघं असे का बसलाय? आई, आम्हाला तर आता राहवतच नाहीये. बाबा कधी येतील? अरे ते तर येतच असतील. तोपर्यंत तुम्ही जेवणाच्या टेबलवर या, मी पानं घेते. गट्टू चिंकी उठून निघालेच होते की तेवढ्यात बाबा येतात. हे घ्या मुलांनो, मी तिकीटं घेऊन आलो. आता उद्या संध्याकाळी जाऊ IPL पाहायला. वाव, स्टेडियम मधून बघण्याची ही आपली पहिलीच मॅच असेल. ये, मी तर खरंच खूप जास्त एक्सायटेड आहे बाबा. उद्याचा दिवस कधी येईल? जेव्हा तू आज जेवण करून झोपशील तेव्हा. मग चल आई, लवकर आम्हाला जेवायला वाढ आणि मग आम्ही दोघं झोपू. म्हणजे उद्याचा दिवस लवकर लवकर येईल. आई बाबा चिंकीचं हे बोलणं ऐकून हसू लागतात. मग सगळेजण जेवण करून झोपायला जातात. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मुंबई इंडियन्सचा चेन्नईच्या टीमशी सामना होता. गट्टू चिंकीने चेहऱ्यावर तिरंगा बनवला होता आणि आईबाबांच्या चेहऱ्यावरही बनवला होता. सगळे वेळेत स्टेडियमवर पोहोचतात आणि बाबा पार्किंगला गाडी लावत असतात. बाबा, अहो लवकर आवरा, मॅच सुरू झाली तर. अरे गट्टू, तसंही आपण वेळेच्या 5 मिनिटं आधीच आलोय. काळजी नको करूस तू, आपल्याला उशीर नाही होणार. मग बाबा गाडी पार्किंगला लावतात आणि सगळे स्टेडियमच्या मेन गेटकडे चालू लागतात. पण तिथे खूप मोठा स्टॉल लागला होता जिथे मुंबई इंडियन्सच्या जर्सी मिळत होत्या. अरे वा, इथे तर सगळ्या लोकांना आपल्या टीमला सपोर्ट करायला फ्री टी-शर्ट्स आहेत. चला, आपण सगळे जाऊन घेऊया. हो बाबा, आम्हालाही टीमला सपोर्ट करायचा आहे. मग बाबा सगळ्यांसाठी एक एक टी-शर्ट घेतात. पण तिथे उभी असलेली एक व्हॉलंटियर बाबांना म्हणते, सर, आमचे जे ज्युनियर सपोर्टर्स आहेत त्यांच्यासाठी खास कॅपही आहे. ओ वाव, ही तर खूप मस्त गोष्ट आहे. मग गट्टू चिंकी आपली टी-शर्ट आणि कॅप घेतात. मग सगळेजण आतमध्ये जाऊन आपल्या सीटवर बसतात. स्टेडियमची गर्दी बघून गट्टू चिंकी अचंबित होते. वाव चिंकी, बघ बरं, हे स्टेडियम किती मोठं आहे आणि इथे किती लोक आहेत. हो गट्टू, आणि ते बघ, ग्राउंडमध्ये सगळे क्रिकेटर्स आलेत. बघ, ते इथून तर किती छोटे छोटे दिसतायत. तेवढ्यात गट्टू चिंकी नोटीस करतात की जसे त्यांच्या टीमचे क्रिकेटर्स स्टेडियमच्या ग्राउंडमध्ये येतात, सगळीकडून लोक जोरजोरात चीअर करू लागतात. गट्टू चिंकी ही सगळ्यांची साथ देऊन चीअर करू लागतात. हिप हिप हुर्रे, हिप हिप हुर्रे.
मला तर खात्री आहे आपलीच टीम जिंकणार. हो गट्टू, ते बघ, बहुतेक टॉस होईल आता. हो चिंकी, आता टॉस होणार आहे. जसा टॉस होणार असतो तेवढ्यात पूर्ण स्टेडियममध्ये शांतता होते. गट्टू चिंकी ही अगदी फोकस करून ग्राउंडकडे पाहतात. पूर्ण स्टेडियममध्ये शांतता पसरली आहे आणि गट्टू चिंकी सुद्धा किती मन लावून बघतायत मॅच. एकदम बरोबर बोललात. तेवढ्यात टॉस होतो आणि मुंबई इंडियन्सची टीम टॉस जिंकते. पूर्ण स्टेडियममध्ये सगळे लोक चीअर करू लागतात. ये, आपली टीम टॉस जिंकली. आणि ते बघ, आपली टीम आता पहिले बॉलिंग करेल. हो गट्टू. गट्टू चिंकी पुढची मॅच अगदी लक्षपूर्वक पाहू लागतात. सोबतच ते मध्ये मध्ये गर्दीत चीअर करत होते. काही वेळ जातो आणि मग गट्टू चिंकीला आईबाबा म्हणतात, गट्टू चिंकी, ही तुमची पहिली मॅच आहे जी तुम्ही स्टेडियममध्ये पाहताय, तर एक फोटो होऊन जाऊ देत. हो मुलांनो, हा फोटो आठवण म्हणून नेहमी आपल्या सोबत असेल. हो, ठीक आहे आई. मुलांनो, तुम्ही सगळे कॅमेऱ्याकडे पहा बरं. मी एक मस्त सेल्फी घेतो ज्यात सगळं स्टेडियम पण येईल आणि आपणही. सगळेजण चीज म्हणतात आणि बाबा एक सेल्फी काढतात. फोटोज खूप छान आले होते, पण तेवढ्यात चिंकीला भूक लागली होती. आई, मला खूप भूक लागलीये. हो आई, मलाही आता थोडी थोडी भूक लागलीये. मुलांनो, स्नॅक्स आता येतच असतील. अरे ते बघा, आलेच. अरे अरे थांबा, मी आत्ता स्नॅक्स घेऊन येतो, मग आपण सगळेजण मिळून खाऊया. बाबा स्नॅक्स घेऊन येतात आणि गट्टू चिंकी आईबाबांसोबत स्नॅक्स खातात. यानंतर ते पूर्ण लक्ष देऊन मॅच पाहू लागतात. आता शेवटचीच मॅच शिल्लक होती आणि गट्टू चिंकीच्या टीमला 5 बॉल्समध्ये 9 रन काढायचे होते. आता पुढे काय होईल काय माहित. आता फक्त आपल्याला काही सिक्सर्स हवेत. प्लीज प्लीज, आपण जिंकू प्लीज. पूर्ण स्टेडियममध्ये शांतता होती, पण तेवढ्यात प्लेयर अचानक 2 6 हिट करतो आणि यासोबतच गट्टू चिंकीची टीम जिंकून जाते. सगळेजण मिळून जोरजोरात चीअर करू लागतात. ये, हिप हिप हुर्रे, हिप हिप हुर्रे, आपली टीम जिंकली. मॅच पाहून गट्टू चिंकीला खरोखरच खूप मजा येते आणि त्यांच्यासाठी हा अविस्मरणीय दिवस होता. यानंतर सगळेजण घरी निघून जातात आणि दुसऱ्या दिवशी गट्टू चिंकी शाळेमध्ये आपल्या मित्रांना मॅचची आणि स्टेडियमच्या खूप गमती जमती सांगतात. इलेक्शन. आज इलेक्शनसाठी वोट टाकायचं होतं, त्यामुळे सगळ्या शाळा आणि ऑफिसेस बंद होते. गट्टू चिंकी बाबांना म्हणत होते, अहो बाबा, आज आम्हाला शाळेबरोबरच तुम्हाला ऑफिसलाही सुट्टी आहे. आम्हाला फिरायला घेऊन जा ना. हो बाबा, किती दिवसात गेम झोनला गेलो नाही. तिकडे घेऊन जा ना आम्हाला. मुलांनो, आज तुमच्या दोघांना तरी सुट्टी आहे, पण मला नाही. मला खूप महत्वाच्या कामाला जायचंय. काम? कसलं काम बाबा? अगं, मला वोटिंग करायला जायचंय. आता सेक्रेटरी अंकल येतच असतील, मग जाऊ वोटिंगला सोबत. बर, मग तुम्ही आणि काकाच वोटिंगला जाणार आहे? अरे असं नाहीये गट्टू, वोट टाकायला तर भरपूर जण जाणार आहेत. ओ, तर मी पण येणार बाबा, मलाही वोटिंग करायचंय. गट्टू चिंकी बाबांशी बोलतच असतात, तेवढ्यात तिथे आई येते. नाही नाही चिंकी, तू वोटिंग नाही करू शकत. तेच लोक वोटिंग करू शकतात ज्यांचं वय 18 पेक्षा जास्त असतं. ठीक आहे? मग आई, तुझं वय 18 पेक्षा जास्त नाहीये? गट्टूचं बोलणं ऐकून आई बाबा जरा विचारातच पडतात. तू अगदी बरोबर बोलतोयस गट्टू. आईनंही वोटिंगला यायला हवं. आमच्याकडून चूक झाली असती. आता तुझ्यामुळे आम्ही आमची चूक सुधारून घेऊ. यानंतर आई बाबा वोटिंगसाठी तयार होऊ लागतात आणि थोड्याच वेळात सेक्रेटरी अंकलही येतात. तिघेही सोबत मतदानाला जातात. जेव्हा आई बाबा वोटिंग करून परत येतात तेव्हा सेक्रेटरी अंकल चहासाठी थांबतात. अहो काका, तिथे खूप लोक आले होते वोटिंगसाठी. हो गट्टू, खूप सारी लोक आली होती तिथे मतदानाला. काका, पण आमच्या सोसायटीमध्ये तर कितीतरी लोक होते जे वोटिंग करण्यासाठी नाही गेले. हो चिंकी, ही तर खूप चुकीची गोष्ट आहे. लोकांना आपली जबाबदारी कळत नाही. सगळ्यांनीच मतदानाला जायला हवं. पण काय करू शकतो आपण? पण असं काय? वोटिंग करणं इतकं गरजेचं का असतं बरं?
असं यासाठी आहे चिंकी की जेव्हा आपण मतदान करतो त्याप्रमाणे सरकार बनतं. आणि असं आहे, जर आपल्याला आपलं मनपसंत सरकार हवं असेल तर आपल्याला वोट केलंच पाहिजे. बाबा, सरकार काय करतो? बेटा, सरकार आपला देश 5 वर्ष चालवतं. देशातली सगळी कामं, सारी पॉलिसीज, अगदी खूप साऱ्या निर्णायक गोष्टींचाही निर्णय सरकारला घ्यावा लागतो. ओ, सुट्टी? मग तर सरकार खूप महत्वाचं असेल ना बाबा. जेव्हा मी मोठी होईन तेव्हा त्याच सरकारला वोट देईल जे सगळ्यात जास्त सुट्ट्या देतील. चिंकीचं हे बोलणं ऐकून सगळेजण हसू लागतात. आई सगळ्यांसाठी चहा घेऊन येते. तेवढ्यात गट्टूला एक कल्पना सुचते. बाबा, हे सरकार जर इतकं गरजेचं आहे तर सगळ्यांनी वोटिंग करायला जायला हवं ना? हो गट्टू, जायला तर हवं. मग बाबा, आपण आपल्या कॉलनीमध्ये कॅम्पेन करून जागरूकता वाढवूया, ज्यामुळे सगळी लोक वोटिंग करण्याविषयी विचार करतील. आणि काय माहित, काही लोक वोटिंग सुद्धा करायला जातील. आयडिया तर चांगली आहे गट्टू. पण गट्टू बेटा, तू हे करशील कसं? सेक्रेटरी अंकलचं हे बोलणं ऐकून गट्टू विचारात पडतो. पण तेवढ्यात चिंकी बोलते. आपण पोस्टर्स बनवले आणि कॉलनीत सगळ्या घरात जाऊन ती दाखवली आणि आपलं म्हणणं सांगितलं तर? हो, अशाने आपण डायरेक्टली आपलं म्हणणं सांगू शकतो आणि त्यांना समजावू शकतो की वोटिंग किती गरजेचं आहे. वा मुलांनो, ही कल्पना तर खूपच मस्त आहे. पण इतक्या कमी वेळात तुम्ही इतके पोस्टर्स कसे बनवणार? अगं आई, त्याची काहीच काळजी करू नको. आम्ही आमच्या मित्रांना बोलावतो आणि ते सुद्धा आमच्या सोबत पोस्टर्स बनवतील. हां, मग ठीक आहे. आईचा होकार ऐकून गट्टू चिंकीने आपले मित्र बंटी, गुड्डी आणि हरीला घरी बोलावलं आणि सगळी मुलं लागली पोस्टर्स बनवायला. थोड्याच वेळात त्यांचे पोस्टर्स बनूनही तयार झाले. अरे, तुम्हाला माहिती नाही, ही मुलं खूप टॅलेंटेड आहेत. चला मुलांनो, आता आपण कॉलनीमध्ये जाऊन कॅम्पेन करूया. मीही तुमच्या सोबत येते. आईचं बोलणं ऐकून गट्टू, चिंकी आणि बाकी मुलं सुद्धा खुश होऊन जातात. अरे वा आई, खरंच? अरे, मग या चांगल्या कामात आम्ही मागे कशाला राहू? आम्ही सोबत येतो. या, तुमच्या सगळ्यांचं आमच्या कॅम्पेनमध्ये स्वागत आहे. मग काय होतं, सगळेजण बाहेर पडले कॅम्पेनसाठी. ते सगळेजण एक एक करून प्रत्येकाच्या घराजवळ गेले आणि त्यांनी डोरबेल वाजवली. जेव्हा ते बाहेर येऊन गट्टू चिंकीचे पोस्टर्स बघत तेव्हा अचंबित होत असत. पण गट्टू चिंकीने आपलं म्हणणं अगदी व्यवस्थित समजावलं. असंच करत करत 2 तास उलटले आणि मग सगळी लोक परत आपापल्या घरी आली. संध्याकाळ होते आणि गट्टू चिंकी बाबांसोबत बसून टीव्ही पाहत होते की तेवढ्यात सेक्रेटरी अंकल येतात. गट्टू चिंकी, मी तुम्हाला एक गुड न्यूज द्यायला आलोय. काय झालं काका? तुम्ही तर खूप खुश दिसताय. गोष्टच अशी झाली आहे बेटा की तुला माहितीये की तुझ्या या प्रयत्नांमुळे कॉलनीतले अर्ध्याहून जास्त लोक वोट करायला गेले होते. काय? खरंच काका? वाह, ही तर खरोखरच आनंदाची गोष्ट आहे. ह्या मुलांनी तर खरंच मोठं काम केलंय. ह्यामुळे ह्यांना ट्रीट दिलीच पाहिजे. अरे अगदी. बोला मुलांनो, काय खायचंय तुम्हाला? ह्यात काय विचार करायचाय काका? संध्याकाळ तर झालीये आणि आम्हाला घराच्या जवळ असलेल्या गोळेवाल्या काकांकडनं गोळा खायचाय. हो काका, ते माझे आणि चिंकीचे आवडते काका आहेत. ठीक आहे, चला मी तुम्हाला गोळे खाऊन आणतो. पण तुमच्या मित्रांनाही बोलवून आणा, कारण त्यांनीही कॅम्पेनमध्ये सहभाग घेतला होता. हो काका. यानंतर गट्टू चिंकी आणि त्यांचे मित्र सेक्रेटरी अंकल सोबत गोळा खायला निघून जातात आणि आपला आनंद सेलिब्रेट करतात. मँगो. रविवारचा दिवस होता आणि गट्टू चिंकी आपापल्या ड्रॉइंग बुक मध्ये ड्रॉइंग करत होते. तेवढ्यात घराचा दरवाजा वाजतो आणि बाबा दरवाजा उघडतात. गट्टू चिंकी एक्साइटेड होऊन पाहायला जातात की कोण आलाय ते. तर बाहेर एक कुरिअरवाला होता आणि बाबांच्या हातात मोठे मोठे 2 बॉक्सेस होते. गट्टू चिंकी, असं वाटतंय तुमच्या आत्यानं काहीतरी पाठवलंय तुम्हाला, कारण त्यावर तिचंच नाव लिहिलंय. वा बाबा, या बॉक्स मध्ये काय आहे? लवकर दाखवा ना की आत्याने आमच्यासाठी काय पाठवलंय. मला तर असं वाटतंय ह्यामध्ये खूप चॉकलेट्स असतील. नाही चिंकी, मला तर असं अजिबात नाही वाटत. थांबा,
मी आत्ताच हे बॉक्सेस उघडून पाहतो, मग कळेल यात काय आहे ते. जेव्हा बाबा ते बॉक्सेस ओपन करतात तेव्हा सगळेजण खूप खुश होऊन जातात. एका बॉक्समध्ये खूप कच्च्या कैऱ्या होत्या आणि एका बॉक्समध्ये खूप सारे पिकलेले आंबे होते. वाव, इतके आंबे! अरे वा, ह्या कैऱ्या आणि पिकलेल्या आंब्यांमधून किती मस्त वास येतोय. बरोबर आई, हे तर एकदम ताजे वाटतायत. तेवढ्यात पिकलेल्या आंब्यांकडे बघून गट्टूला काहीतरी आठवतं आणि तो आनंदानं उड्या मारू लागतो. अरे वा आई, तुला माहितीये, हे पिकलेले आंबे बघून मला एक मस्त आयडिया सुचलीये. ती कोणती गट्टू? चिंकी, विसरलीस का? उद्या आपल्याला शाळेत उन्हाळ्यासाठी हेल्दी आणि रिफ्रेशिंग सरबतं घेऊन जायची आहेत, ते सुद्धा कुठल्या तरी एका मुख्य पदार्थाला धरून. अरे हो, मी तर विसरून गेलेले. मग गट्टू, तू काय बनवणार आहेस? मी ह्या पिकलेल्या आंब्यांचा मँगो शेक बनवणार आहे चिंकी. आई, तू मला मँगो शेक बनवायला शिकव. हो हो, जरूर गट्टू बेटा, का नाही. गट्टू आईसोबत किचनमध्ये जातो आणि मँगो मिल्कशेक बनवायला शिकू लागतो. इकडे चिंकी विचारत पडते की आता ती समर ड्रिंक कोणाकडून आणि कशी बनवणार. बाबा चिंकीला विचारत असलेलं बघून म्हणतात, चिंकी, काय झालं? काय विचार करतेस तू? बाबा, गट्टू तर पिकलेल्या आंब्यांचा मँगो शेक बनवणार आहे, पण आता मी काय करू? आता तर फक्त ही कच्ची कैरीच राहिलीये. ह्यापासून कुठलं उन्हाळ्याचं सरबत तयार होईल? अरे चिंकी बेटा, तुला माहिती नाहीये, ही कच्ची कैरी आपल्या खूप कामाची आहे. मान्य आहे की मँगो शेक खूप छान असतो, पण तू कधी कच्च्या कैरीचं पन्ह प्यायलीयस का? काय? कैरीचं पन्ह? नाही बाबा, ते कसं तयार होतं? बेटा, जेव्हा मी आणि तुमची आत्या गावी राहायचो आणि छोटे होतो, तेव्हा तुमची आजी आणि माझी आई आमच्यासाठी छान छान कैरीचं पन्ह करायची आणि ते खूप जास्त रिफ्रेशिंग आणि छान असतं आणि त्यासोबतच ते खूप जास्त हेल्दीही असतं. खरंच बाबा, तुम्हाला ते बनवता येतं का? हो चिंकी, ही तुझ्या आजीची सिक्रेट रेसिपी आहे आणि ही फक्त मलाच माहितीये, पण मी तुला शिकवेन. हा, मग उद्या तेच घेऊन जा तू. ये, ठीक आहे बाबा, माझं सरबत सगळ्यांपेक्षा वेगळं असेल. मग काय होतं, जसं आई गट्टूला मँगो मिल्कशेक शिकवते आणि किचन रिकामं होतं, तसं बाबा चिंकीला घेऊन जातात आणि आजीच्या कैरीच्या पन्ह्याची सिक्रेट रेसिपी तिला शिकवू लागतात. चिंकी पहा, आपण अगोदर कैरी छान शिजवून घेऊ. जेव्हा हे शिजेल तेव्हा याची सालं आणि पल्प आपण वेगळा काढूया. बर, मग पुढे? मग या कच्च्या कैरीच्या पल्पमध्ये आपल्याला थोडंसं तिखट, मीठ, काळं मीठ, मिंट लिव्ज आणि साखर घालून छान मिक्स करायचंय. काय? साखर आणि मीठ एकत्र? हे तर मी पहिल्यांदाच ऐकलंय. हो चिंकी बेटा, यानंतर पहा, हे जेव्हा छान ब्लेंड होईल त्यानंतर आपल्याला त्यात पाणी टाकायचंय आणि आपलं कैरीचं पन्ह तयार. बस, यात थंड थंड बर्फ टाकायचा. अरे वा बाबा, हे तर मस्त आहे. मी हे पिऊन बघू? हो हो, नक्कीच, का नाही. हे तर खूप टेस्टी आहे आणि रिफ्रेशिंगही आहे बाबा. खरंच हे तर एकदम कमाल झालंय. हो चिंकी बेटा, आता आजीची सिक्रेट रेसिपी तुलाही कळाली. हो बाबा, उद्या तर आता मी हेच बनवून घेऊन जाईल. मला खात्री आहे की शाळेमध्ये सुद्धा सगळ्यांना खूप आवडेल हे. दुसऱ्या दिवशी गट्टू चिंकीच्या क्लासमधली सगळी मुलं समर ड्रिंक्स बनवून आणतात. कुणी रूअफजा बनवून आणलं होतं, तर कुणी लिंबू पाणी. खूप जणांनी मिल्कशेक सुद्धा आणलं होतं, पण सगळ्यांना चिंकीने आणलेलं कैरीचं पन्ह खूप आवडतं, कारण हे ड्रिंक कुणालाही क्लासमध्ये माहिती नव्हतं आणि त्यामुळे सगळ्यांनी ते ट्राय केलं. चिंकी, मला तर खरंच माहित नव्हतं की कच्च्या कैरीपासून सुद्धा इतकं मस्त आणि रिफ्रेशिंग सरबत तयार होऊ शकतं. हो गुड्डी, आणि हे खूप हेल्दी सुद्धा आहे. हे प्यायल्याने आपल्याला उन्हाळ्यात खूप फायदे मिळतात. आणि गट्टूचा मँगो शेक खूपच यमी आहे. पिऊन मजाच आली मित्रांनो. थँक्यू हरी, ही तर माझ्या आजीच्या सिक्रेट रेसिपीची कमाल आहे. सगळी मुलं एकमेकांनी बनवलेली समर ड्रिंक्स पितात आणि खूप एन्जॉय करतात. यानंतर घरी आल्यावर संध्याकाळी बाबा आणि चिंकी मिळून सगळ्यांसाठी कैरीचं पन्ह करतात आणि सगळे मिळून एन्जॉय करतात. गट्टू चिंकीचा लेमनेड स्टँड. लंच पिरियड होता.
गट्टू, चिंकी आणि बंटी आणि गुड्डी आपल्या क्लासरूम मध्ये बसून सोबत लंच करत होते. चिंकी, किती गरम होतंय ना. मी लवकर घरी जाऊन गारगार ज्यूस पिणार आहे. हो हो गट्टू, तेच ज्यूस जे बाबांनी काल घरी आणलं होतं. खूप यम्मी होतं. मग तर मी आणि बंटी सुद्धा तुमच्या घरी येणार गट्टू, चिंकी. आम्हालाही टेस्टी टेस्टी ज्यूस प्यायचंय. सगळेजण यावरती हसू लागतात. तेवढ्यात गट्टू चिंकीच्या क्लास टीचर वर्गात येतात. सगळे उभे राहून मॅडमला ग्रीट करतात. अरे मुलांनो, बसा बरं. माझ्याकडे तुमच्यासाठी एक इंटरेस्टिंग बातमी आहे. कोणती बाई? मुलांनो, आपल्या शाळेत मेळा लागणार आहे, ज्यामध्ये तुम्हा सगळ्यांना 2-2च्या ग्रुपमध्ये स्टॉल लावायचे आहेत. काय स्टॉल्स? समजलं नाही बाई. म्हणजे हे की तुम्ही सगळेजण 2-2ची टीम बनवायची आणि तुमचा एक स्टॉल लावायचा, ज्यामध्ये तुम्ही होममेड वस्तू ठेवाल आणि तुम्हाला एक सिनियर स्टुडंट मार्गदर्शन करेल. ह्या स्टॉल्समधून तुम्हाला जेवढे पैसे मिळतील ते सगळे डोनेट केले जातील. एवढंच नाही तर ज्याच्या स्टॉलवर सगळ्यात जास्त लोक येतील तो पहिला येईल आणि त्याला बक्षीसही मिळेल. मॅडम मुलांना ही सूचना देऊन निघून जातात आणि गट्टू, चिंकी आणि बंटी आणि गुड्डी निर्णय घेतात की ते संध्याकाळी पार्कमध्ये मिळून डिसाईड करणार आहेत की कोण काय करणार आहे ते. मग काय होतं, सगळे संध्याकाळी बागेत भेटतात. तर तुम्ही काय विचार केला? तुम्ही तुमच्या स्टॉलवर काय ठेवणार आहे? माझी आणि हरीची एक टीम आहे. आम्ही तर सुंदर पेंटिंग्स बनवणार आहे, म्हणजे लोक ते आपल्या घरातल्या भिंतींवर लावतील. बघाच गट्टू, चिंकी, आमचं सामान सगळ्यात जास्त विकलं जाईल. आणि मी आणि बंटीने विचार केलाय की आम्ही छान छान पेन स्टँड्स बनवू. मी ते इंटरनेटवरून बघून शिकले होते. खूप मजा येईल. चिंकी हे ऐकून जरा दुःखी होते आणि गट्टूला म्हणते, गट्टू, ह्या सगळ्यांच्या कल्पना तर किती छान आहेत आणि आपण अजूनपर्यंत नाही ठरवलं. आणि मला असं नाही वाटत की आपण हरावं. तू काळजी नको करू चिंकी, आपल्यालाही मस्त आयडिया सुचेल. तेवढ्या चिंकीला तहान लागते आणि ती धावतच घरी जाते. किचन मध्ये आई काम करत होती. आई ग, ते ज्यूस कुठे ठेवलंय जे बाबांनी आणलं होतं? मला तहान लागलीये. अगं चिंकी, ते ज्यूस तर संपलं. दुपारी पाहुणे आले होते ना, म्हणून. तू एक काम कर, फ्रीजमध्ये काही लिंब आहेत. तू लेमनेड बनवतेस? लेमनेड? हो आई, ही मस्त कल्पना आहे. तर मी गट्टू आणि गुड्डी आणि बाकी सगळ्या मुलांसाठी बनवते. चिंकी लिंब घेते आणि तो लिंबाचा रस साखर आणि पाण्यामध्ये मिक्स करून लेमनेड बनवते. वा वाई, हे तर खूपच मस्त झालंय. एकदम गार आणि रिफ्रेशिंग. तेवढ्यात त्याच्या पाठीमागून गट्टू आणि त्याचे बाकीचे मित्रही घरात येतात. या, तुम्ही सगळ्यांनी लेमनेड प्या. हे मी आत्ताच बनवलंय. सगळे चिंकीचा लेमनेड पितात आणि ते सगळ्यांना खूप आवडतं. वाव, हे तर खूपच मस्त आहे चिंकी. हे पिऊन तर माझ्या अंगात एनर्जी आली. थँक्यू गट्टू. तेवढ्यात चिंकी विचार करते आणि तिच्या डोक्यात एक आयडिया येते. आयडिया? गट्टू, आपण लेमनेड स्टॉल लावला तर? हो गट्टू, चिंकी, लोकांना तुमचं लेमनेड खूप आवडेल. जेव्हा ते इतर मुलांचे स्टॉल बघून दमतील ना, तेव्हा ते तुमच्या स्टॉलवर येऊन लेमनेड पितील. गट्टू चिंकीला ही आयडिया खूप आवडते आणि ते निर्णय घेतात की ते लेमनेडचा स्टॉल लावतील. फेअरचा दिवस उगवतो आणि गट्टू चिंकीचा लेमनेडचा स्टॉल पूर्ण तयार होता. त्या दोघांना मीरा दीदी गाईड करत होती, जी त्यांची सिनियर होती. तर गट्टू, चिंकी, सगळं तयार आहे ना? हो ताई, आम्ही गारगार लेमनेड बनवून ठेवलंय आणि हे डिस्पोजल ग्लासेस सुद्धा आलेत. आणि हा आहे कचऱ्याचा डब्बा. सगळी लोक अस्वच्छ ग्लास आणि कचऱ्याला ह्यात टाकतील ह्यावर लक्ष ठेवेन मी. ठीक आहे, मेळा आता थोड्याच वेळात सुरू होईल आणि सगळी लोक यायला लागतील. तुमची इच्छा असेल तर तुमच्या मित्रांचे स्टॉल्स तुम्ही बघून या. मी इथेच थांबते. गट्टू चिंकीला ही आयडिया आवडते आणि ते पिंकी, हरी, गुड्डी आणि बंटी यांचे स्टॉल पाहायला जातात. वाव पिंकी, तुझी पेंटिंग्स तर खरंच छान आहे. तू एक पेंटिंग माझ्यासाठी ठेव. मी शेवटी नक्की तुझ्याकडून घेईन. अरे गुड्डी, बंटी,
तुमचा हा पिवळा पेन स्टँड मला खूप आवडला. मी हा घेणार आहे. हा सांभाळून ठेव आणि कोणालाच देऊ नको. थँक्यू गट्टू, मी हा नक्की सांभाळून ठेवेन. आणि तुमचा लेमोनेड स्टॉल सुद्धा खूप मस्त वाटतोय. बघाच, सगळी लोक नक्की येतील. तेवढ्यात तिथे गट्टू चिंकीच्या क्लास टीचर येतात. अरे गट्टू चिंकी, तुम्ही दोघं इथे काय करताय? चला लवकर आपल्या स्टॉलवर जा. वेळ झालीये, येतील आता लोक. ओके मॅम. गट्टू चिंकी आपल्या स्टॉल पाशी जातात, जिथे मीरा दीदी त्यांची वाट पाहत होती. थोड्याच वेळात खूप सारी लोक फेअरमध्ये येतात. सगळी जण वेगवेगळ्या स्टॉलकडे जाऊन तिथे ठेवलेलं सामान पाहत होती. गट्टू चिंकीच्या लेमनेड स्टॉलवरती हळूहळू खूप गर्दी होऊ लागली. गट्टू आणि चिंकी सगळ्यांना ग्लासमध्ये भरून लेमनेड देत होते आणि मीरा दीदी सगळ्यांकडनं पैसे घेऊन एका बॉक्समध्ये टाकत होती. अरे वा गट्टू, आपलं लेमनेड तर लोकांना खूप आवडतंय. मला असं वाटतंय की सगळं संपून जाईल. हो चिंकी, आता बडबड नको करूस. आपल्या स्टॉलवर किती गर्दी आहे. आपल्याला सगळ्यांना लेमनेड द्यायचंय. लवकर लवकर काम कर. हो गट्टू, ठीक आहे. गट्टू चिंकी खूप मेहनतीनं काम करत होते. थोड्याच वेळात त्यांचं लेमनेड संपून जातं. गट्टू चिंकी थकून खुर्चीवर बसले होते. तेवढ्यात तेथे त्यांच्या क्लास टीचर येतात. गट्टू चिंकी, खरंच तुमच्या दोघांचा स्टॉल तर सगळ्यांना खूप आवडला. मलाही एक ग्लास लेमनेड मिळेल? थँक्यू मॅडम, पण सगळं लेमनेड तर संपलं. अरे नाही नाही गट्टू, मॅडमसाठी तर आधीच मी एक ग्लास काढून ठेवला होता. हे घ्या मॅडम. थँक्यू सो मच चिंकी. खरंच हे खूपच रिफ्रेशिंग आहे. मॅडम, आज आम्ही खूप पैसे जमवलेत. आता आपण जास्तीत जास्त पैसे देऊ शकतो. हो मॅडम, आम्ही आमच्या टार्गेटपेक्षा जास्त पैसे कमवलेत. हो मुलांनो, तुम्ही तिघांनी खरंच छान काम केलंय. सगळ्या मेळ्यामध्ये सगळ्यात जास्त लोक तुमच्या स्टॉलवर आलेत. व्हेरी गुड. यानंतर गट्टू चिंकी आपल्या लेमनेडमधून मिळालेले सगळे पैसे डोनेट करतात आणि खूप खुश होतात. गट्टू चिंकीने बनवलं सूप. थंडीतली संध्याकाळ होती आणि गट्टू चिंकी लिव्हिंग रूम मध्ये बसून टीव्ही बघत होते. दोघेही सोफ्यावर एक ब्लँकेट घेऊन त्यामध्ये जाऊन बसले होते. चिंकी, आता मला रिमोट दे. हा हो हो गट्टू, फक्त 2च मिनिटं. नाही, दे मला रिमोट. गट्टू चिंकी रिमोटसाठी भांडू लागतात. पण तेवढ्यात टीव्हीवरती एक नवीन कुकिंग शो सुरू होतो. काय मित्रांनो, तुम्हाला या थंडीमध्ये काही गरम गरम खाण्याची इच्छा आहे? चला तर मग मिळून सगळे बनवूया हॉट अँड सोर व्हेजिटेबल सूप. गट्टू चिंकी आपलं भांडण विसरून टीव्हीकडे अगदी एकटक पाहू लागतात, कारण ते व्हेजिटेबल सूप खरोखरच खूप यम्मी दिसत होतं. किती यम्मी दिसतंय ना चिंकी. हो गट्टू, एकदम गरम गरम चटपटा मसालेदार सूप आणि सोबतच हेल्दी सुद्धा. मित्रांनो, आपण सगळ्यात अगोदर कापूयात खूप साऱ्या भाज्या आणि मग गट्टू चिंकी सूप बनवण्याची सगळी रेसिपी पाहतात आणि त्यांच्याही मनात येतं की आता हेच व्हेजिटेबल सूप पिऊया. ते लगेचच किचन मध्ये जातात आणि आईला म्हणतात, अगं आई. आई ऐक ना. हो मुलांनो, काय झालं? आई ऐक ना, आम्हाला व्हेज हॉट अँड सॉर सूप प्यायचंय, जे आता आम्ही टीव्हीवर पाहिलं. हो आई, आमच्यासाठी प्लीज बनवून दे ना. काय? सूप? हो आई. आणि तेही आत्ता? हो आई. सॉरी मुलांनो, आता तर सूप नाही होणार. काय? पण का? कारण माझा स्वयंपाक आधीच झालाय आणि तसंही जर तुम्ही सूप प्यायला तर तुम्ही जेवणार नाहीत, म्हणून सूप उद्या. आईचं बोलणं ऐकून गट्टू आणि चिंकी उदास होतात आणि परत जाऊन टीव्ही पाहू लागतात. दुसऱ्या दिवशी दोघं सकाळी सकाळी आईला म्हणतात, आई, आता आम्हाला नाश्त्याला सूपच हवंय. हो आई, आणि ते सुद्धा हॉट अँड सॉर व्हेजिटेबल सूप. मुलांनो, तुम्ही आधी मला सांगायला हवं होतं ना. आणि जर तुम्ही आता सूप प्यायलात तर तुम्हाला शाळेत जेवणाच्या आधी भूक लागेल. तर तुम्ही आता छान नाश्ता करा आणि हो, दोघांनी दूधही संपवायचंय. आईचं बोलणं ऐकून गट्टू चिंकी पुन्हा एकदा उदास होतात. हे काय आई, रात्री म्हणालीस की जर आम्ही सूप प्यायलो तर जेवणार नाहीत, आणि आता म्हणतीयस की जर आम्ही सूप प्यायलं तर जेवणाच्या आधी आम्हाला भूक लागेल. आई, आता आम्ही तुला सूप बनवायला सांगणारच नाही. अरे पण असं का चिंकी बाळा?
कारण मी आणि गट्टू आता संध्याकाळी येऊन स्वतःच सूप बनवू. हो, बरोबर बोलली चिंकी. आम्ही सेल्फ डिपेंडंट आहोत आणि स्वतःच सूप बनवू. गट्टू चिंकीचं हे बोलणं ऐकून आईला हसू येतं. बरं ठीक आहे मुलांनो, पण आता नाश्ता करा आणि शाळेत जा. गट्टू चिंकी आपला नाश्ता संपवून शाळेसाठी निघून जातात. पण त्यांनी ठरवलं होतं की घरी आल्यावर संध्याकाळी ते नक्की सूप बनवणार. आणि असंच होतं. संध्याकाळ होताच ते दोघेही किचनमध्ये जातात. त्यांना तिथे पाहून आई म्हणते, अरे काय झालं मुलांनो? आई, आम्ही सूप बनवायला जातोय. आई, तू आम्हाला सगळ्या भाज्या काढून दे. काय मुलांनो, तुम्ही खरंच सूप बनवणार आहात? मला वाटलं तुम्ही मजा करताय. अगं नाही आई, आम्ही एकदम सिरियस आहोत. हो आई, मी तर त्या शो मधली सूपची रेसिपी सुद्धा लिहून घेतलीये. काय? बरं ठीक आहे मग तुम्ही आधी मला सांगा की तुम्हाला कोणकोणत्या भाज्या हव्या आहेत. त्या मी चिरून देईल. ओके? ओके आई, 1 मिनिट. मी आत्ता रेसिपी मधून त्या भाज्यांची नावं सांगतो. गट्टू रेसिपी वाचू लागतो आणि मग आईला म्हणतो, आई, आम्हाला स्वीटकॉर्न, सिमला मिरची, गाजर, हिरव्या मिरच्या, फरसबी, मशरूम, कांद्याची पात आणि हो, बारीक चिरलेले आलं लसूण एवढं सगळं हवंय. बर, ओके गट्टू, मी आत्ताच हे चिरून देते. ओके? आई, मी तुला फ्रीज मधून भाजी काढायला मदत करते. चिंकी लगेच फ्रीज मधून या भाज्या काढते आणि मग त्यांना धुवून काढते. त्यानंतर आई त्या भाज्या चिरू लागते. चिंकी, सगळ्यात आधी आपल्याला सॉसपॅन मध्ये 2 चमचे तेल गरम करायचंय. गट्टूचं बोलणं ऐकून चिंकी पॅन मध्ये ऑइल टाकते आणि लो फ्लेमवर ते गरम होऊ देते. त्यानंतर ह्यात चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि आलं लसूण टाकायचंय. ओके गट्टू, टाकलं. आता जेव्हा हे ब्राऊन होईल तेव्हा आपल्याला उरलेल्या भाज्या टाकायच्यात आणि त्याला मऊ होईपर्यंत शिजवायचंय. ओके गट्टू. चिंकी व्हेजिटेबल सॉस पॅन मध्ये टाकते. यानंतर ती गट्टूकडून रेसिपी घेते आणि गट्टू त्या पॅन मध्ये त्या सगळ्या भाज्या ढवळू लागतो. आई तिथेच उभी राहून त्या दोघांना काम करताना पाहत होती. यानंतर चिंकी म्हणते, गट्टू, आता आपल्याला ह्यात रेड चिली सॉस, सोया सॉस, शेजवान सॉस आणि टोमॅटो सॉस टाकायचा आहे. चिंकी जसं सांगते गट्टू अगदी तसंच करतो. ओके चिंकी, टाकलं. आता ह्यामध्ये मिरपूड, मीठ आणि 2 कप पाणी टाकायचंय आणि मग त्याला 5 मिनिटं उकळायचंय. त्यानंतर आपलं सूप तयार होईल. मी हे सगळं केलं. येस चिंकी, आता फक्त अजून थोडा वेळ, मग आपलं गरमागरम व्हेजिटेबल हॉट अँड सॉर सूप तयार होईल. 5 मिनिटात त्या गरमागरम सूपचा सुगंध पसरला जातो. वा मुलांनो, क्या बात है. असं वाटतंय तुमचं सूप कमाल झालंय. मलाही टेस्ट द्याल ना? हो, का नाही, नक्कीच आई. बघा मुलांनो, मी सूप सोबत थोडा गार्लिक ब्रेड सुद्धा मायक्रोवेव्ह मध्ये बेक करायला ठेवलाय. ह्याचा आस्वाद आपण सूप सोबत घेऊया. ये, ह्यामुळे सूपची मजा तर दुप्पट झाली आई. हो का नाही? आता चला, तुम्ही दोघं डायनिंग टेबलवर बसा. मी हे सूप तुमच्या दोघांसाठी बाउलमध्ये काढून आणते आणि सोबतच गार्लिक ब्रेड स्टिक सुद्धा. ओके आई. गट्टू चिंकी डायनिंग टेबल वरती जाऊन बसतात. तेवढ्यात आई त्यांनी बनवलेलं सूप त्या 3 बाउलमध्ये भरून घेऊन येते आणि एका प्लेटमध्ये ब्रेड स्टिक्सही. तिघेही बसून गरमागरम सूप पितात. किती गरम आहे. हो गट्टू, खूप जास्त. वा चिंकी, आपण दोघं तर मास्टर शेफ झालो. हे गरमागरम व्हेजिटेबल हॉट अँड सॉर सूप किती यम्मी आहे. हो, आणि थंडीमध्ये तर हे गरमागरम जास्त यम्मी लागतंय. खरंच मुलांनो, मला तर वाटतंय की पुढे जाऊन तुम्ही दोघं माझ्यापेक्षा छान स्वयंपाक कराल. नाही गाई, असं कधीच होऊ शकत नाही, कारण सगळ्यात छान स्वयंपाक तूच करतेस. हो, जशा ह्या गार्लिक ब्रेड स्टिक्स यांच्या सोबत तर सूप अजून मस्त लागतंय. मग काय होतं, आई, गट्टू आणि चिंकी थंडीची ही संध्याकाळ अगदी मस्त एन्जॉय करतात. गरम गरम सूप आणि गार्लिक ब्रेड स्टिक्स सोबत. टुनटुन किड्स कडून पार्सल आहे. अरे, आलं पार्सल. जा मुलांनो, उघडून बघा, तुमच्याचसाठी आहे. वा वाई,
ह्यात तर खूपच प्रोडक्ट्स आहेत. हे फिशिंग फंड काय बघ. तुम्हा दोघांना जे अक्षर मी सांगेल ते ह्या फिशिंग रॉडने उचलून मला दाखवायचंय. वाव, आता आपण फिशिंग करत करत अक्षरं शिकणार आहे. हे बघा, ह्याला फिस्की फिंगर्स म्हणतात. ह्यामुळे तुमचा हात आणि डोळ्यांचा समन्वय चांगला होईल. ही घ्या लेस. आता ह्यामध्ये एक एक करून बीड्स टाकायचा प्रयत्न करायचा. आई, हे तर खूपच मस्त गिफ्ट आहे. कितीतरी प्रोडक्ट्स आहेत ह्यामध्ये. आम्हाला खूप मजा येतेय. हा कोणता बॉक्स आहे? हा पुंटून किड्सचा लर्निंग बॉक्स आहे, जो आपण घेऊन आलेलो आहोत नर्सरी, ज्युनियर केजी आणि सिनियर केजीच्या मुलांसाठी. जर तुम्हालाही हा बॉक्स ऑर्डर करायचा आहे तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा किंवा खाली दिलेल्या नंबरवर व्हॉट्सॲप किंवा कॉल करा. गट्टू चिंकी शाळेत जाण्यासाठी एकदम रेडी होते. आई त्यांच्यासाठी जेवण बनवत होती आणि ते दोघे डायनिंग टेबलवर बसून गरम गरम पोहे खात होते. वाव आई, आज तर पोहे मस्त झाले होते. खाऊन मजा आली. हो आई. जशी तुम्हाला पोहे खाऊन मजा आली ना मुलांनो, तसं टेबलवर दुधाचा ग्लासही ठेवलाय. चला लवकर संपवा. मी तर प्यायला सुद्धा आई. ही चिंकीच पीत नाहीये. आई, मला दुधाची चव नाही आवडत. मला नाही प्यायचंय. तुला दूध तर प्यावंच लागेल, कारण मुलांच्या वाढीसाठी दूध हे खूप गरजेचं असतं. चल पटापट पी आणि संपव. नाही आई, याचा वास तर कसा येतोय. चिंकी, जेव्हा मी 3 वर्षाचा लहान मुलगा होतो ना, तेव्हा मी असे नखरे करायचो. कसं लहान मुलांसारखं करतेय तू. चुप गट्टू. तू लवकर दूध संपव ना चिंकी, मग गट्टू काहीच बोलणार नाही. आई चिंकीला दूध प्यायलाच लावते. मग त्या दोघांची स्कूल बस येते आणि मग ते दोघे शाळेसाठी निघून जातात. हरी, आज डब्यात काय आणलंयस तू? आज तर सँडविचेस आहेत गट्टू. आणि तू काय आणलं आहेस? माहित नाही हरी. आज तर मी आईला विचारायचं विसरूनच गेलो की डब्यात काय दिलंय. गट्टू, ते बघ, शेवटच्या सीटवर कोणीतरी नवीन मुलगा बसलाय. चल आपण त्याच्या जवळ जाऊया. गट्टू चिंकी त्या नव्या मुलाजवळ जातात. तो मुलगा वहीत काहीतरी लिहित होता. गट्टू म्हणतो, हॅलो, माझं नाव गट्टू आहे आणि ही आहे चिंकी. तुझं नाव काय आहे? ओ हॅलो हॅलो गट्टू चिंकी, माझं नाव मॉन्टी आहे. माझा आज शाळेचा पहिला दिवस आहे. मॉन्टी, तू आत्तापासून अभ्यास का करतोयस? आपण तर अजून शाळेतही पोहोचलो नाहीये. बरं, हे काय लिहिलंय मॉन्टी? ही तर वेगळी भाषा दिसतीये. हा, हे फ्रेंचचे वर्ड्स आहेत गट्टू चिंकी. वाव, तुला फ्रेंच येतं मॉन्टी? हा, ज्या शाळेत मी अगोदर शिकायचो तिथे तर फ्रेंचचे क्लास व्हायचे आठवड्यातून 2 वेळा. इथे नसतात का? नाही मॉन्टी, आपल्या शाळेत तर असं कधी होत नाही. हा, कदाचित वरच्या वर्गात होत असेल. मग काय झालं? जेव्हा आपण वरच्या वर्गात जाऊ तेव्हा आपणही शिकू, हो ना मॉन्टी? हो हो, जरूर, का नाही. मग शाळा येते. मग सगळी मुलं बसमधून उतरून आपापल्या क्लासमध्ये जातात. गट्टू चिंकी पाहतात तर मॉन्टी त्यांच्याच क्लासमध्ये होता. अरे वा, तू तर आमच्याच वर्गात आहेस मॉन्टी. खूप मजा येईल तुला इथे. आपण सगळे मिळून खूप मजा करू. हे सगळे आमचे मित्र आहेत, बंटी आणि हरी. आणि अजून एक आहे, ती अजून आली नाहीये. तिचं नाव गुड्डी आहे. आता हे तुझेही मित्र आहेत. हॅलो मित्रांनो. ये मॉन्टी, तू माझ्या शेजारी येऊन बस. आज तर गुड्डी आली नाहीये. इतका उशीर झालाय, कदाचित ती आज येणार नाही. क्लास सुरू होतो आणि मॉन्टी चिंकीच्या सोबतच बसतो. पण तेवढ्यात गुड्डी क्लासमध्ये येते. चिंकी नेहमी गुड्डी सोबतच बसायची. आज तिच्या सोबत कुणी दुसऱ्या स्टुडंटला बसलेलं बघून गुड्डीला खूप वाईट वाटतं. पण ती जाऊन दुसऱ्या जागेवर बसते. अरे, आलीस तू गुड्डी? मला तर वाटलेलं तू नाही येणार. आज यायला उशीर झाला. चिंकी काही पुढे बोलू शकेल तेवढ्यात टीचर वर्गामध्ये येतात.
आणि सगळी मुलं आपापल्या जागेवर बसतात. मुलांनो, आज मी तुम्हाला एक प्रोजेक्ट देणार आहे, म्हणून सगळ्यांनी शांत बसून माझं म्हणणं ऐका. ओके? ओके, मॅम. टीचर सगळ्या मुलांना प्रोजेक्टचे डिटेल्स समजावतात. हा एक ग्रुप प्रोजेक्ट आहे, म्हणून मी तुमची टीम तयार करते. तुम्हाला तुमच्या टीम सोबत मिळून 3 दिवसात हा प्रोजेक्ट सबमिट करायचा आहे. ओके, मॅम. गट्टू, चिंकी, बंटी, हरी आणि मॉन्टी सगळे एका टीम मध्ये होते. वाव, बरं झालं ना, आपण सगळे एकाच टीम मध्ये आहोत. आता प्रोजेक्ट करायला मजा येईल. मजेचं तर ठीक आहे गट्टू, पण तू जरा वेळेवर काम संपव, कारण तू किती हळू आहेस. चिंकीचं बोलणं ऐकून सगळे हसू लागतात. असेच क्लासेस करता करता शाळा सुद्धा संपून जाते आणि सगळी मुलं सुट्टीमध्ये भेटतात. गट्टू हरीला म्हणतो, हरी, आज उशीर नको करू. 3 दिवसापासून तू रोज उशिरा येतोय. कुठे लेट जातोस तू हरी? अरे, आम्ही संध्याकाळी गट्टू चिंकीच्या घरी मिळून सगळे खेळतो रे. यांच्या घराच्या जवळ मोठं प्लेग्राऊंड आहे. वाव, काय मी पण येऊ शकतो? तू आमचा नवीन मित्र आहेस, मग तूही आमच्या सोबत खेळू शकतोस. मॉन्टी खुश होतो आणि मग सगळे मुलं आपापल्या घरी निघून जातात. आज गुड्डी चिंकीला न भेटताच घरी निघून जाते. घरी जाऊन गट्टू चिंकी पाहतात की बाबा आज घरी लवकर आले होते. अरे वा बाबा, आज तुम्ही घरी आहात? हो गट्टू, आज मला हाफ डे मिळाला, मग मी घरी आलो. आणि दोघांची शाळा काय म्हणतीये? छान होता बाबा, पण आता खूप भूक लागलीये. आईने काय बनवलंय? चिंकी एवढं बोलून आईकडे किचन मध्ये निघून जाते. अर्ध्या तासाने चिंकी गट्टूला आवाज देते. ये गट्टू, आईने स्वयंपाक टेबलवर तयार ठेवलाय. लवकर जेवण करू आणि अभ्यास करू, मग संध्याकाळी खेळू. गट्टू टॅबलेट ठेवून जेवण करण्यासाठी निघून जातो. संध्याकाळी गट्टू चिंकी बॅडमिंटन घेऊन ग्राउंड मध्ये जातात आणि त्यांचे सगळे मित्र आले होते. मॉन्टी सुद्धा वेळेत आला होता, पण चिंकी गुड्डी येण्याची वाट पाहत असते. वाव, तुझ्याकडे बॅडमिंटनही आहे चिंकी. मला बॅडमिंटन खेळायला खूप आवडतं. अच्छा, मग घरी अजून एक पेअर ठेवलाय. मग तू तुझ्यासाठी आईकडून अजून एक घेऊन ये. मग तू आणि गट्टू त्याच्याशी खेळा. मी तर नेहमी गुड्डी सोबतच खेळते ना मॉन्टी. अच्छा, पण गट्टू आणि बाकी मित्र क्रिकेट खेळतायत. मला नाही वाटत की ते लोक बॅडमिंटन खेळतील. काय? बरं, काही हरकत नाही. तू दुःखी नको होऊस मॉन्टी. तू माझ्यासोबत खेळ. मी आणि गुड्डी पाळीपाळीने खेळू. ओके? ओके चिंकी. ही गुड्डी कुठे राहिली? अजूनपर्यंत का नाही आली? तसं तर संध्याकाळी वेळेवर येते ती. चल ना, तोपर्यंत आपण खेळूयात. मला खूप खेळावंसं वाटतंय. गुड्डी येतच असेल. बरं ठीक आहे, चल. चिंकी आणि मॉन्टी बॅडमिंटन खेळायला सुरुवात करतात. तेवढ्यात तिथे गुड्डी येते आणि जेव्हा ती पाहते की चिंकी तिच्याशिवाय मॉन्टी सोबत बॅडमिंटन खेळतीये, तेव्हा तिला खूप वाईट वाटतं. हे काय, हा नवीन मुलगा मॉन्टी इथेही आला आणि चिंकीने माझी वाटही नाही बघितली. आता मी चिंकीशी कधीच नाही बोलणार. नाराज होऊन गुड्डी सगळ्यांपासून दूर बाजूला बसते. थोड्या वेळाने चिंकी नोटीस करते की गुड्डी बाजूला बसली आहे. तर ती गुड्डी जवळ जाऊन तिला म्हणते, गुड्डी, तू अशी वेगळी का बसलीयस? चल ये ना, खेळूया. नाही, माझी इच्छा नाहीये आणि आता मी घरी चाललीये. बाय. रागामध्ये गुड्डी घरी निघून जाते, पण चिंकीला तिच्या नाराजीचं कारण कळत नाही. संध्याकाळ होऊ लागते तेव्हा सगळी मुलं आपापल्या घरी निघून जातात आणि दिवस संपून जातो. सायन्स प्रोजेक्ट. गट्टू चिंकी असेंब्लीच्या अगोदर आपल्या मित्रांसोबत वर्गात बसून आपला होमवर्क पूर्ण करत होते. गट्टू, सगळी तुझीच चूक आहे. मी तर तुला आधीच सांगितलं होतं होमवर्क करायला. अगं चिंकी, हे सगळं सोड ना, आता लवकर काम कर. हो चिंकी, आता ही विचार करायची वेळ नाहीये. पण तेवढ्यात बेल वाजते आणि टीचर येतात. त्यांच्यासोबत को करिक्युलर ऍक्टिव्हिटीच्या रेखा मॅडम सुद्धा तिथे येतात.
त्यांना पाहून सगळी मुलं खूप आश्चर्यचकित होतात. अरे हे काय, रेखा मॅमही आल्यात. याचा अर्थ काहीतरी महत्वाची सूचना देणार आहे. चला चला, आज होमवर्क चेक नाही होणार. आपण वाचलो. गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग मुलांनो. आज मी तुमच्यासाठी एक मोठी बातमी आणली आहे. आपल्या शहरात विज्ञानाचं एक खूप मोठं प्रदर्शन होणार आहे, ज्यामध्ये पूर्ण देशासोबतच इंटरनॅशनल शाळांमधील मुलं देखील सहभागी होणार आहेत. सगळी मुलं हे ऐकून खूप एक्साइटेड होतात. वाव, विज्ञानाचं प्रदर्शन. विज्ञान तर माझा आवडता विषय. हो, आणि तुमच्यापैकी ज्या मुलांना भाग घ्यायचा असेल त्यांनी एक ग्रुप बनवा आणि तुमच्या वर्ग शिक्षकांना तुमचं नाव द्या. आणि तुम्हाला एक आयडियाही आणायची आहे की तुम्ही कसला प्रोजेक्ट बनवणार आहे. ज्याची आयडिया सगळ्यात चांगली असेल तोच शाळेला प्रेझेंट करण्यासाठी प्रदर्शनात जाईल. ओके मॅम. सगळी मुलं रेखा मॅडम निघून गेल्यानंतर विचार करू लागतात की त्यांना काय प्रोजेक्ट बनवायला पाहिजे. पण कुणालाच काही चांगली आयडिया येत नाही. दुसऱ्या दिवशी आयडिया सबमिट करायची होती. त्यासाठी सगळी मुलं गट्टू चिंकीच्या घरी येतात. गट्टू, आपण सोलर पॅनलचं फिरतं असं एक लाईव्ह मॉडेल बनवूया का? नाही नाही हरी, ही तर खूप जुनी आयडिया आहे. काहीतरी नवीन विचार कर. मग तुला काय हवंय? आपण एकदम ॲडव्हान्स रोबोट बनवायचा? अरे वा, हो, हे खूप मस्त आहे. चला आपण हेच करूया. एक असा रोबोट जो स्वतःच आपला परिचय देऊ शकेल. चिंकी, ही तर खूपच मस्त आयडिया आहे. पण आपण कसं बनवायचं? खूप अवघड असेल ना? बनवूया गट्टू. आधी जाऊन उद्या शिक्षकांकडून ही आयडिया अप्रूव्ह करून घेऊ. दुसऱ्याच दिवशी गट्टू, चिंकी आणि त्यांची टीम रेखा मॅडमकडे जाऊन आपली आयडिया सांगतात. रेखा मॅमला खूप जास्त आयडिया आवडते आणि त्या ती ऍक्सेप्ट करतात. 3 दिवसांनी प्रदर्शन होतं आणि गट्टू, चिंकी, हरी आणि बंटी सगळेजण मिळून प्रोजेक्ट बनवू लागतात. चिंकी, हा रोबोट तर आता बनेल, पण तू काय विचार केलायस? हा स्वतःच त्याचा परिचय कसा देईल? ते तर मलाही समजत नाहीये. चला, आपण आईबाबांकडे जाऊन काहीतरी आयडिया घेऊया. गट्टू, चिंकी आईबाबांजवळ जातात आणि पाहतात की आई एका नव्या डॉलला गिफ्ट रॅप करत असते. आई, ही बाहुली कशासाठी आहे? अरे हा माझ्या मैत्रिणीच्या मुलीचा वाढदिवस आहे, तिच्यासाठी आहे. आणि बघ, ती बोलते सुद्धा, जर तू तिला हात मिळवलास तर. आई जसं त्या डॉलला हँडशेक करते तेव्हा ती गाऊ लागते आणि मुलं आश्चर्यचकित होतात. आई बाबा, हे कसं झालं? अरे मुलांनो, या डॉलच्या मध्ये मायक्रोफोन आहे आणि हिच्या हातात मायक्रोफोनचा स्विच असेल. त्यामुळे जसं हँडशेक करू, स्विच ऑन होतो आणि डॉल बोलू लागते. हे ऐकून चिंकीला एक आयडिया येते आणि हे ऐकून ती बाकीच्यांना म्हणते, मित्रांनो, मला कळालं की आपला रोबोट कसं बोलेल. मग काय होतं, मुलं सगळी मिळून तो रोबोट बनवतात आणि प्रदर्शनाचा दिवस उजाडतो. बाबा सगळ्या मुलांना कारने सोडायला जात असतात. प्रदर्शन शाळेपासून दूर एका मोठ्या मैदानात लागलं होतं. मुलं पाहतात की ग्राउंडच्या बाहेर खूप साऱ्या कार्स उभ्या आहेत आणि खूप सारी मुलं आली होती. काही मुलं तर फॉरेनहून सुद्धा आली होती आपापले प्रोजेक्ट्स घेऊन. वाव, हे प्रदर्शन तर किती मोठं आहे. इथे तर किती लोक आली आहेत. त्या बघा, रेखा मॅम, त्या आपली वाट बघतायत. चला लवकर. सगळी मुलं आपला रोबोट घेऊन रेखा मॅमकडे जातात. अरे या मुलांनो, लवकर जाऊन तुमच्या रोबोटला तुमच्या टेबलवर सजवा. ते बघा, आपल्या शाळेचं नाव असलेलं टेबल. इतर शाळांमधली मुलं सुद्धा त्यांचा प्रोजेक्ट त्यांच्या टेबलवर ठेवतायत. चला चला जा. गट्टू, चिंकी आणि बाकी मुलं टेबलजवळ जाऊन आपल्या रोबोटला तिथे उभे करतात आणि आजूबाजूचं वातावरण पाहू लागतात. सगळीकडे वेगवेगळ्या देशातून आलेली मुलं होती, ज्यांनी आपले प्रोजेक्ट्स बनवून आणले होते. तेवढ्यात एक्झिबिशन सुरू होतं आणि काही टीचर्स गट्टू, चिंकीचा प्रोजेक्ट पाहायला तिथे येतात. गुड मॉर्निंग टीचर्स. गुड मॉर्निंग मुलांनो. अरे वा, तुम्ही तर रोबोट बनवला आहे. काय नाव आहे तुमच्या रोबोटचं? तेवढ्यात चिंकी रोबोटचं बटन दाबते आणि रोबोट स्वतःच बोलतो, हॅलो, गुड मॉर्निंग. माझं नाव आहे मिस्टर बोट. तुम्ही सगळे कसे आहात? रोबोटला असं बोलताना बघून सगळेजण खूप आश्चर्यचकित होतात. अरे वा, हा तर बोलतो सुद्धा. खरंच हा तर खूप कमालीचा रोबोट आहे.
पण तुम्ही हा कसा बनवला मुलांनो? मॅडमनी विचारल्यानंतर चिंकी त्यांना सगळं रोबोटचं मेकॅनिझम समजावते. मॅम, सगळ्यात आधी आम्ही आमच्या रोबोटचं पूर्ण स्ट्रक्चर बनवलं. मग गट्टू आणि हरीने त्याच्या वरचा भाग उघडला आणि मग मी त्यामध्ये मायक्रोफोन फिक्स केला. मग मी रेकॉर्डर मधून माझ्या आवाजात इंट्रोडक्शन टाकलं, ज्यामुळे जर कोणी त्याला त्याच्याविषयी विचारलं तर तो उत्तर देऊ शकेल. हॅलो, गुड मॉर्निंग. माझं नाव आहे मिस्टर बोट. तुम्ही सगळे कसे आहात? हे ऐकून हेड मॅम आणि बाकी टीचर सुद्धा मुलांपासून खूप इम्प्रेस होतात आणि मग दुसऱ्या मुलांचे प्रोजेक्ट्स पाहायला पुढे निघून जातात. अरे वा, सगळ्यांना आपला रोबोट खूप आवडला. ये मुलांनो, आता तुम्ही जाऊन इतर प्रोजेक्ट्स बघून या. तोपर्यंत मी तुमच्या ह्या रोबोट पाशी थांबते. ओके? ओके मॅम. गट्टू, चिंकी, हरी, बंटी आणि गुड्डी जाऊन वेगवेगळे प्रोजेक्ट्स पाहत होते. सगळे प्रोजेक्ट्स खूप छान होते. तेवढ्यात गुड्डीचं लक्ष एका मुलाच्या प्रोजेक्टवर जातं, ज्याने व्होल्कॅनो बनवला होता. वाव, ते बघा मित्रांनो, तो एक व्होल्कॅनो आहे. एकदम खरा दिसतोय ना? चला चला, जवळ जाऊन पाहूया. तिथे एका फॉरेनर मुलाने व्होल्कॅनो बनवला होता, ज्यामध्ये डार्क रेड कलरचा लावा होता. असं वाटत होतं जणू काही तो व्होल्कॅनो अगदी खरा आहे. तो मुलगा गट्टू, चिंकी आणि त्यांच्या मित्रांना म्हणतो, हॅलो फ्रेंड्स, माय नेम इज जेरेमी अँड धिस इज माय प्रोजेक्ट व्होल्कॅनो. ओ हाय, माझं नाव गट्टू आणि हे माझे मित्र आहेत. तुझा व्होल्कॅनो खरा वाटतोय. Oh yes, thank you so much. Do you know I can show you volcanic eruption too. त्या मुलाचं हे बोलणं ऐकून गट्टू, चिंकी आणि बाकी सगळेजण अगदी आश्चर्यचकित होतात. पण तेवढ्यात तो मुलगा एक रेड बटन दाबतो आणि व्होल्कॅनोतून खरा लावा बाहेर येऊ लागतो. ओ वाव, असं वाटतंय व्होल्कॅनो मधून लाव्हारस बाहेर पडतोय. कमाल आहे. थँक्यू सो मच. मग सगळेजण त्या फॉरेनर मुलाशी हँडशेक करतात आणि पुन्हा आपल्या प्रोजेक्ट जवळ येतात. आता सगळ्या लोकांना आपापले प्रोजेक्ट सबमिट करायचे होते. तेवढ्यात तिथे सगळ्या मुलांचे आई बाबा येतात. मुलांनो, कसं वाटतं एक्झिबिशन मध्ये? खूप मस्त बाबा. आणि तुम्हाला माहितीये, आता हेडमॅम आल्या होत्या आणि त्यांनी आमच्या रोबोटचं कौतुक केलं. ते तर होणारच होतं. अरे, तुम्ही लोकांनी रोबोट बनवलाच इतका छान. तेवढ्यात अनाउन्समेंट होते की सगळ्या मुलांना ऑडिटोरियम मध्ये एकत्र बसायचंय, जिथे त्या सगळ्यांना रिफ्रेशमेंट दिली जाईल. गट्टू, चिंकी आणि त्यांचे मित्रही तिथे जाऊन बसतात आणि दुसऱ्या मुलांशी बोलू लागतात. त्यांना नवे फॉरेनर मित्र बनवून खूप मजा येते. एवढंच नाही तर त्यांचे जॅपनीज फ्रेंड सुद्धा बनतात. यानंतर एक एक करून मुलांना स्टेजवर सुद्धा बोलावलं जातं. गट्टू, कम ऑन द स्टेज. हे घे तुझं सर्टिफिकेट. थँक्यू सर. नेक्स्ट, चिंकी. थँक्यू सर. अशा प्रकारे सगळ्या मुलांना सर्टिफिकेट्स मिळतात आणि मग सगळे पुन्हा आपल्या घरी परततात. गट्टू, चिंकीला या सायन्स एक्झिबिशन मध्ये खूप मजा येते. आणि एवढंच नाही तर दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये त्यांच्या रोबोट सोबत त्यांचा फोटोही येतो. यासोबतच गट्टू, चिंकी ठरवतात की आतापासून ते प्रत्येक स्पर्धेत भाग घेणार आणि काहीतरी नवीन शिकणार. बत्ती गुल. उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झाल्या होत्या आणि सुट्ट्यांमध्ये गट्टू, चिंकी पोहोचतात आपल्या आजी आजोबांच्या घरी. आजी आजोबांना भेटून गट्टू, चिंकी खूप खुश होते. गट्टू, चिंकी, तुम्ही किती दिवसांनी गावी आलात? सांगा बरं, कसं वाटतंय तुम्हाला? खूप मस्त आजोबा, गावची गोष्टच वेगळी आहे. हो, आणि मी आजीच्या हातचं जेवायला सगळ्यात जास्त एक्सायटेड आहे, कारण जगात भारी तीच मस्त आहे. चला मग मुलांनो, जेवण तयार आहे बरं का? रात्र झाली होती आणि गट्टू, चिंकीसाठी आजीनं त्यांच्या आवडीचं जेवण बनवलं होतं. वा आजी, तू आमच्यासाठी किती पदार्थ बनवलंयस ग. हो रे गट्टू, फक्त तुमच्यासाठी बरं. सकाळपासून मी तुमच्या आवडीचा स्वयंपाक करण्याच्या तयारीत होते. पाहिलेत गट्टू, चिंकी, आजी केवढं प्रेम करते तुमच्यावर. हो बाबा. या गट्टू, चिंकी, सगळे खाली बसून जेवूया. खरी मजा त्यातच आहे. मग सगळेजण जमिनीवरती बसतात
आणि आजी आणि आई सगळ्यांना जेवण वाढू लागते. पण तेवढ्यात अचानक लाईट्स जातात. हे काय झालं? आई, बाबा, मला अंधाराची भीती वाटते. अरे अरे, शांत हो गट्टू. वाटतंय बत्ती गुल झाली. काय? याचा काय अर्थ आजोबा? चिंकी बेटा, लाईट्स गेले आहेत. इथे गावात असं नेहमी होतं. पण आता आपण अंधारात कसं जेवायचं? थांबा, माझ्याकडे एक आयडिया आहे. मी आत्ता आलो. मग आजोबा जातात आणि काही टॉर्च लाईट्स घेऊन येतात. ते टॉर्च लाईट लावून मध्ये चालू करून ठेवतात. अरे वा, ही तर कमाल आयडिया आहे आजोबा. हे तर अगदी कॅन्डल लाईट डिनर सारखं आहे. नाही नाही गट्टू, अगदी टॉर्च लाईट डिनर सारखं. मुलांच्या बोलण्यावर सगळे हसू लागतात. मग आजी गट्टू चिंकीला गरम गरम जेवायला वाढते. आजी, जेवण खरंच खूप मस्त झालंय. हो, मजा आली. गट्टू चिंकी, लवकर लवकर आपलं जेवण संपवा. मग आपण टॉर्च लाईट घेऊन बाहेर फिरायला जाऊ. मी तर रोज जेवण करून फिरायला जातो. काय? अरे वा, मग तर आम्ही फिरायला येतो. हो हो, खूप मजा येईल. आपण कुठे फिरायला जातोय आजोबा? मुलांनो, आपण शेतापर्यंत जाऊया. आणि माहितीये, शेताच्या पलीकडे जो बगीचा आहे ना, तिथे खूप सारे काजवे आहेत. तिथे तुम्हाला खूप छान वाटेल. काय खरंच? मग तर आम्ही लगेच जेवण संपवतो. बाबा, तुम्ही येताय आमच्या सोबत? नाही नाही गट्टू, मी खूप थकलोय. आता मी आराम करेन. मुलांनो, तुमचे बाबा तर माझ्या आधीच थकतात. त्यांना राहू दे, आपण सगळे जाऊ. आजोबांच्या बोलण्यावर सगळे हसू लागतात. गट्टू चिंकी पटापट जेवण करतात आणि आपली आपली एक टॉर्च घेऊन आजोबांसोबत फिरायला निघून जातात. चला गट्टू चिंकी, आपल्याला तिकडे जायचंय. शेताचा रस्ता तिकडे आहे. आणि जरा सांभाळून चाला. इथे तर कितीतरी झाडं आहेत. आमच्या कॉलनीमध्ये खूप कमी झाडं लावतात आजोबा. ती सुद्धा फक्त गार्डन मध्ये. शहरामध्ये फक्त बिल्डिंग असतात. हो गट्टू, बरोबर बोललास. आणि बघ, इथे कितीतरी चांदणं दिसतंय. ते सुद्धा अगदी स्वच्छ. ते बघ, चंद्र सुद्धा किती सुंदर दिसतोय. हो मुलांनो, इथे एवढं आकाश स्वच्छ दिसतं कारण इथे शहरा एवढं पोल्युशन नसतं. बघा, शेत सुरू झालंय. तर तुम्ही या छोट्या गल्ल्यांमधनं जरा सांभाळून चाला. हो आजोबा, आता मी एकदम पुढे जाऊन तुम्हाला आणि चिंकीला लीड करेन. तुम्ही दोघं माझ्या मागे या. ठीक आहे गट्टू, पण जरा सांभाळून चल. हो हो, मी सांभाळूनच चालतोय चिंकी. गट्टू टॉर्च घेऊन पुढे पुढे चालला होता की तेवढ्यात पुढे त्याला झाडांमधून काहीतरी हालचाल जाणवते. आणि तो जसा टॉर्च तिकडे फिरवतो तेवढ्यात त्याला तिथे कुठल्या तरी जनावराचे चमकणारे डोळे दिसतात. त्यांना पाहून गट्टू खूप जास्त घाबरतो आणि ओरडतच पाठीमागे धावत जातो. वाचवा, वाचवा, सिंह वाचवा, शेतात सिंह आहे. काय? सिंह? कुठे? अरे गट्टू, अरे इथे सिंह कसा असेल? आजोबा लगेचच पुढे जाऊन झाडांमध्ये टॉर्च टाकून पाहून निघतात. तर त्यांना तिथे एक मांजर दिसते. अरे गट्टू, कुठे पळालास तू? ही एक मांजर आहे, सिंह नाही. परत ये. चिंकीचा आवाज ऐकून गट्टू घाबरत घाबरत परत येतो. काय? मांजर? हो हो गट्टू, ती मांजर होती. आत्ताच इथून पळाली. काय तू सुद्धा? गट्टू बाळा, हे शेत आहे, जंगल नाही. इथे कुठे सिंह येणार आहे? सॉरी आजोबा, ते मी अचानक मांजरीचे डोळे बघून घाबरून गेलो. काही हरकत नाही. चला पुढे जाऊया. आता आपल्याला तिथे जायचंय जिथे तुम्हाला खूप सारे काजवे दिसतील. हो चला आजोबा, आपण लवकर तिथे जाऊ. मग गट्टू, चिंकी आणि आजोबा पुढे जातात. थोडा वेळ चालल्यानंतर शेत संपतं आणि ते एका सुंदरशा बगीच्यात पोहोचतात. तिथे खूप सारे काजवे होते आणि त्यांच्यामुळे बगीचा खूप सुंदर दिसत होता. वाव, इथे कितीतरी काजवे आहेत. त्यांच्यामुळे ही बाग सुंदर दिसतीये.
खरंच चिंकी, हे तर अगदी गोष्टीसारखं वाटतंय, जसं गोष्टीच्या पुस्तकात असतं. मुलांनो, ही गावातली सगळ्यात सुंदर जागा आहे. मी तर बऱ्याचदा इथे फिरायला येतो. इथे केवढी शांतता आहे. हो आजोबा, मी आजपर्यंत इतकी सुंदर जागा पाहिलीच नाही. गट्टू चिंकी तिथेच बगीच्यामध्ये गवतावर बसतात आणि अतिशय लक्षपूर्वक त्या काजव्यांना पाहतात. काही काजवे येऊन चिंकीच्या खांद्यावर बसतात. चिंकी, तुझ्या खांद्यावर बघ, काजवा आहे. आणि तुझ्या डोक्यावर गट्टू, बघ तुझं डोकं सुद्धा चमकायला लागलंय. चला गट्टू चिंकी, आता घरी जाऊया. तुमचे आई बाबा आणि आजी तुमची वाट पाहत असतील. ओके आजोबा. आणि आजोबा, माहितीये, जेव्हा मी घरी परत जाईल ना, तेव्हा मी या बागेचं खूप छान चित्र काढेन. हो, मी सुद्धा गट्टू. आणि मी तुला, मला आणि आजोबांना इथे बसलेलं दाखवण्याचा प्रयत्न करेन. अरे वा मुलांनो, तुम्ही दोघं तर खूपच क्रिएटिव्ह आहात. मला सुद्धा तुमच्या पेंटिंगचे फोटो पाठवा. गट्टू, चिंकी आणि आजोबा असेच गप्पा मारत पुन्हा आपल्या घरी पोहोचतात. पण अजूनही लाईट्स आलेले नव्हते. हे काय, अजूनही घरात अंधार आहे आजोबा. आता आपण बिना पंख्याचं कसं झोपायचं? गट्टू चिंकी, तुम्ही काळजी करू नका. जेव्हा तुम्ही शेतात फिरायला गेला होतात, तेव्हा मी, आईनं आणि तुमच्या आईनं मिळून गच्चीत गाद्या घातल्यात. आज सगळे गच्चीत झोपूया. काय, गच्चीवर? हो चिंकी बाळा, गच्चीवर खूप छान वारं सुटलंय. आपल्याला अजिबात गरम होणार नाही. वाव, चला मग सगळे गच्चीवर जाऊया. आपण सगळे एकत्र झोपलो तर किती मजा येईल. सगळेजण गच्चीवर पोहोचतात आणि गट्टू चिंकी लगेचच एका गादीवर झोपतात. वाव, किती मस्त वाटतंय इथे. मी तर ह्या गादीवर झोपणार आहे. आणि मी ह्या. आई बाबा आणि आजी आजोबा सुद्धा येऊन गादीवर बसतात आणि सगळेजण खूप साऱ्या गप्पा मारू लागतात. गट्टू चिंकी सुद्धा पडून गप्पा ऐकू लागतात. त्यांना सगळ्यांसोबत खूप छान वाटत होतं. अशात त्यांचा डोळा केव्हा लागतो त्यांनाच कळत नाही. आणि दोघेही बत्ती गुल होऊन सुद्धा आरामात झोपतात. रंगवण्याची स्पर्धा. आज रविवार होता आणि आई गट्टू चिंकीच्या रूमची स्वच्छता करत होती. तर गट्टू चिंकी लिव्हिंग रूम मध्ये बसून टीव्ही पाहत होते. ओफो, हे गट्टू चिंकी कधीच त्यांचं टेबल स्वच्छ करत नाही. किती धूळ जमलीये इथे. आई गट्टू चिंकीची पुस्तकं उचलून ठेवू लागते की तेवढ्यात तिला गट्टू चिंकीचं नवीन रंगाचं पुस्तक दिसतं. अरे गट्टू चिंकी, लवकर इकडे या. आईचा आवाज ऐकून दोघेही आपल्या रूम मध्ये येतात. हो आई, काय झालं? तू आम्हाला का आवाज दिलास? आमचा आवडता कार्टून शो लागत होता ना. बास, खूप झालं मुलांनो. तुम्ही दोघं सकाळपासून टीव्ही बघताय. रविवार आहे म्हणून सकाळपासून टीव्हीच बघायचा असं नाही ना. पण आई, मग आम्ही करायचं काय? हो आई, आम्हाला खूप बोर होतंय. अरे हो मुलांनो, मी तुम्हाला अशासाठी बोलवलं होतं की हे बघा, मला तुमच्या पुस्तकामध्ये हे नवीन कलरिंगचं पुस्तक मिळालंय. गट्टू चिंकी ते रंगाचं पुस्तक पाहून एक्साइटेड होतात. अरे हो आई, आम्ही हे रंगवायचं पुस्तक तर किती दिवसांपूर्वी घेतलं होतं. आणि ती अजूनपर्यंत अशीच्या अशी राहिलीये. आम्ही तर त्याविषयी विसरूनच गेलेलो. बर, मग हे घ्या. आता तुम्ही दोघं हे रंगवा. कमीत कमी ह्यातून काहीतरी नवीन निर्माण कराल. हे टीव्ही पेक्षा चांगलंय. ठीक आहे आई. तेवढ्यात अचानक डोर बेल वाजते आणि गट्टू चिंकी धावतच जातात आणि दरवाजा उघडतात. बाहेर त्यांचे सगळे मित्र हरी, बंटी आणि गुड्डी उभे होते. गट्टू चिंकी, आम्ही घरी खूप कंटाळलो होतो. मग आम्ही विचार केला की आम्ही तुम्हाला भेटू आणि काहीतरी खेळू. मित्रांनो, तुम्ही अगदी वेळेवर आला आहेत. बघा, आईला स्वच्छता करताना काय मिळालं. वाव, रंगाचं रंगांचं पुस्तक. वाव, रंगांचं पुस्तक. हो मित्रांनो, आधी तुम्ही आत तर या, मग आम्ही सांगतो. सगळे मित्र आत येतात आणि लिव्हिंग रूम मध्ये मॅट वर बसतात. मग आता आपण काय करायला हवं? माझ्या मते आपण चित्र रंगवण्याची स्पर्धा घेऊ शकतो. ह्या कलरिंग बुक्सची पानं आपण काढूही शकतो आणि शेवटी ज्याने सगळ्यात छान रंगवलं असेल तोच जिंकेल. अरे वा, ही तर खूप छान आयडिया गट्टू. पण आम्ही कोणी रंगच आणले नाहीत.
अरे काळजी करू नकोस बंटी, इथेच थांब, मी आलेच. चिंकी लगेचच आपल्या रूम मध्ये जाते आणि एक बॉक्स उचलून आणते. बॉक्सच्या आतमध्ये खूप सारे क्रेयॉन्स आणि पेन्सिल कलर्स ठेवले होते. मी 3 म्हटल्यानंतर आपण सगळे आपापले रंग उचलायचे आणि आपण जे रंग उचलू त्याच्यानेच आपल्याला पूर्ण पान रंगवायचंय. तेव्हा स्पर्धा अजून थोडी अवघड होईल. मस्त कल्पना चिंकी. चिंकी, पुंटून किड्स गेम्स आता लॉन्च झालंय. वाव, मला सुद्धा खेळायचंय आत्ता. लवकर प्ले स्टोअर वर जा आणि पुंटून किड्स गेम्स डाउनलोड करा. मी पण डाउनलोड करतेय. तुम्हीही लवकर डाउनलोड करा आणि मजा सुरू करा. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. मग चिंकी ते कलर मॅट वरती ठेवून काउंट करू लागते. 1, 2, 3, गो. सगळी मुलं पटापट आपले रंग काढू लागतात. गट्टूने सगळे ब्राईट कलर जसे रेड, ऑरेंज, येलो काढले होते. तसेच हरीने चुकून सगळे डल कलर्स काढले होते, जसे ग्रे, ब्राऊन आणि क्रीम. हे काय, बघ ना चिंकी, माझे सगळे कसे डल कलर्स आहेत. काय आम्ही पुन्हा रंग निवडू शकतो? नाही, ही तर चिटिंग होईल हरी. हो हरी, पण तू विचार केलास तर तू ह्याच रंगांनी छान रंगवू शकतोस. बरं घ्या, आता हरी, गुड्डी आणि बंटी, तुम्ही रंगवण्यासाठी आपापली पानं निवडून घ्या बरं आणि त्यांना काढून आपल्या जवळ ठेवा. या पुस्तकात तर खूप सारी वेगवेगळी पानं आहेत, ज्यात कितीतरी सुंदर सुंदर ड्रॉइंग्स बनलेत. मी तर हे कारवालं पेज घेईन. माझ्या डार्क कलरने ही कार खूप छान दिसेल. आणि मी हे फुलांची बाग असलेलं. ठीक आहे, मग मला ही बिल्डिंग वाला पाहिजे. चिंकी त्यांना त्यांची पानं अगदी आठवणीनं देते. ती आपल्यासाठीही एक सोलर सिस्टीमचा आणि गट्टूसाठी सुद्धा एक कार्टूनचं पान देते. आता प्रत्येकाकडे प्रत्येकाची रंगाची पानं आणि रंग होते. ठीक आहे, आता आपल्याकडे 1 तास आहे. आपल्याला तेवढ्याच वेळात आपलं पान पूर्ण रंगवायचंय. ठीक आहे ना मित्रांनो? ओके चिंकी. सगळी मुलं रंग द्यायला सुरुवात करतात. गट्टू जवळ तर होते सगळे ब्राईट कलर्स, पण त्याला रेषेच्या आतमध्ये रंग देता येत नव्हता. सारखा त्याचा रंग रेषेच्या बाहेर जात होता. अरे देवा, माझ्याकडून हे होत का नाहीये? अशाने तर माझं पूर्ण पान खराब होऊन जाईल. तेवढ्यात तिथे आई ज्यूस आणि स्नॅक्स घेऊन येते आणि गट्टूला असं कंप्लेंट करताना बघून त्याला म्हणते, गट्टू, तू खूप घाईघाईत रंगवतोयस म्हणून ते रेषेच्या बाहेर जाते. जर तू आरामात केलंस तर असं नाही होणार. जसं चिंकी आणि बाकीचे मुलं बघ, त्यांचा रंग अजिबात बाहेर जात नाहीये. आईच्या म्हणण्यानुसार गट्टू अतिशय लक्षपूर्वक चिंकी आणि बाकी मित्रांना पाहू लागतो. खरंच सगळेजण खूप मनापासून आपापलं काम करत होते आणि कोणाचंही रंगकाम चुकीचं होत नव्हतं. ओके आई, आता मी सुद्धा नीट लक्ष देऊन रंगवेन आणि अजिबात घाई करणार नाही. खूप छान मुलांनो, तुम्ही स्नॅक्स सुद्धा खा, विसरू नका. ओके काकू, थँक्यू स्नॅक्ससाठी. मग आई बाकी मुलांचीही कलरिंग पेजेस पाहू लागते आणि हळूच तिथून निघून जाते. 1 तासानंतर सगळ्यांची रंगाची पानं भरली होती. वेळ संपली. चला आता आपण सगळेजण आपापली पानं आईकडे घेऊन जाऊया. तीच ठरवेल की कोण जिंकलंय. हो, हे बरोबर आहे. चला काकूंकडे जाऊया. सगळी मुलं रंगांची आपापली पानं घेऊन आईच्या रूम मध्ये जातात. या मुलांनो, काय झालं? आई, आता तूच ठरव की सगळ्यात जास्त कोणी छान रंगवलंय. बर, या दाखवा बरं. मग आई एक एक करून सगळ्यांची रंगवलेली पानं पाहू लागते. खरंच हे ठरवणं अवघड आहे की कोणी सगळ्यात छान रंगवलंय. कारण मुलांनो, तुम्ही सगळ्यांनी खूप छान रंगवलंय. पण काकू, तुम्हाला कोणाला तरी एकाला डिसाइड करावंच लागेल, कारण विनर तर कुणीतरी नेहमी एकच असतो. हो, एकदम बरोबर बोलला हरी. बर, मग ठीक आहे. मग मी आत्ताच ठरवते की कोण जिंकलंय ते. सगळी मुलं विनर कोण होणार याच्याकरता उत्सुकतेनं वाट पाहत होते. हा, तर जिंकला आहे हरी. हरीचं नाव ऐकून तर सगळेजण आश्चर्यचकित होतात. सगळ्यांना वाटत होतं की हरी विनर होऊच शकत नाही,
कारण त्याने सगळ्यात सुरुवातीलाच खूप डल कलर्स निवडले होते. काय, मी खरंच विनर आहे? खरंच काकू? हो बाळा हरी, कारण भलेही तू सुरुवातीला डल रंग निवड केले होतेस, मग तू हुशारीनेच असं पान निवडलंस की ज्यामध्ये डल रंगानेच काम होऊ शकतं. आणि बघ, तू किती छान आणि नीट रंगवलंयस, म्हणून आजचा विनर तू आहेस. आईचं हे बोलणं ऐकून हरी खरंच खूप खुश होतो. वाव, याचा अर्थ म्हणजे मी विनर आहे. ये! अभिनंदन हरी. दे हरी, मलाही दाखव तुझं चित्र. हो हो, मलाही. हे घ्या मित्रांनो, बघा ना. मग सगळे मिळून हरीचं रंगकाम पाहतात आणि सोबतच स्नॅक्स एन्जॉय करतात. अशा प्रकारे त्यांचा रविवार खूप साऱ्या क्रिएटिव्हिटी मध्ये जातो. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.